सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आजपासून श्री चक्रधर मंडळ व श्री पंचकृष्ण प्रबोधन बहुउद्देशीय मंडळ, सर्वज्ञ महिला मंडळ वरुड यांच्या वतीने श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन आपण साजरा करत आहोत। आज पहिलाच दिवस आहे। सकाळी आपण याच कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। या मंडळाच्या वतीनं दुपारी मान्यवर काही डॉक्टर्स, या डॉक्टरांच्या वतीनं रोगनिदान शिबिराचं आयोजन केलं होतं। सर्वांनी त्याचा लाभ घेतला। आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनेक साधू संत, महंत, त्याचप्रमाणे तपस्विनी व या मंडळाचे सर्वच पदाधिकारी व महिला, माझ्या धर्मभगिनी, या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले प्रसाद मुनी बिडकर बाबाजी या कार्यक्रमाला आलेले आहे। सर्वांनी आपण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करू। आपल्या ह्या वरुड शहरामध्ये आणि ह्या मंदिराच्या, या मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कार्यक्रम झाले आणि त्या कार्यक्रमाला अनेक साधू संतांचं मार्गदर्शन लाभलं आणि प्रत्येक सद्भक्तांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपलं ज्ञानार्जनाचं काम केलेलं आहे। आपण सर्व धार्मिकता करतोय, धर्म जोपासतोय, परंतु आपल्या मनामध्ये कधी असा प्रश्न आला का मी का धार्मिकता करतोय? धार्मिकता कशासाठी आहे? धार्मिकतेतून मला काय मिळवायचं आहे? असा कधी प्रश्न कोणाला पडला नसेल। परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर घरामध्ये, भौतिक जगामध्ये, कुटुंबामध्ये, प्रपंचामध्ये, समाजामध्ये राहत असताना प्रत्येक प्रश्नाचे आपल्याला प्रश्न पडत असतात, प्रत्येक गोष्टीचे प्रश्न पडत असतात। त्याचं योग्य उत्तर आपल्याला सापडलं किंवा आपण शोधलं तरच मग ते आपण करत असतो। कुठं जायचं असेल तरी का जायचं, कशासाठी जायचं? काम करायचं तर कशासाठी करायचं? त्यातून काय मिळणार आहे? प्रत्येक गोष्टीचा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही आणि त्या उत्तराचं समाधान होत नाही तोपर्यंत त्या कृतीवर आपण कधीच जात नाही। परंतु धर्माचं तसं नाही। आजपर्यंत तुम्ही धार्मिकता करत आले, परंतु का करायची, कशासाठी करायची, काय मिळणार आहे आणि जे मिळवायचं आहे ते खरंच मिळणार आहे का, हा प्रश्न जर आपल्या मनामध्ये येत नसेल तर मग ती धार्मिकता जी आपण करत आलो ती योग्य की आहे की ओळखणार कसं, समजणार कसं? त्यातून मिळणारं जे ध्येय आहे, जे साध्य आहे ते आपल्याला प्राप्तच होणार आहे, हा आत्मविश्वास आपल्याला मिळवायचा कसा? बाकीच्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, ज्ञानाचा आधार घेत असतो, कोणाचं तरी मार्गदर्शन घेत असतो, काहीतरी अनुभवाचा त्याला जोड लावत असतो। इथं मात्र आपण काय केलेलं आहे, बरेच लोक आता परंपरेने उपदेशी आहे। सासू सासरे उपदेशी होते, आई वडील उपदेशी होते म्हणून ते उपदेशी झाले, म्हणजे परंपरागत। मागचं आलं आपण पुढं चालू करतोय, परंतु चिकित्सा मात्र करणारे खूप कमी असतात। जीव चिकित्सक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा तुम्ही केलेली आहे आणि भगिनींमध्ये तर चिकित्सा खूप जास्त असते। प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा केल्याशिवाय त्यांचं मन कधीच भरत नाही। साधा भाजीपाला आणायला गेले तर तुम्ही 4 दुकानात फिरल्याशिवाय आणि 5व्या दुकानातून घेतल्याशिवाय तुमचं मनच भरत नाही। वेळेचा तिथं कधीच विचार करत नाही तुम्ही की अर्ध्या तासात आपल्याला जायचं आहे आणि पटकन भाजीपाला घ्यायचा आहे, कधीच नाही। कपड्याच्या बाबतीत, वस्तूच्या बाबतीत, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा असते तुमची आणि ते योग्य पण आहे, कारण फसल्या जाऊ नये। आपल्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा, त्यातून आपल्याला काही पैसे वाचवता येतील
ते प्रपंचाला पुढच्या गोष्टीत लावता येतील, हा भाव बचतीचा भाव असतो. परंतु धर्माच्या बाबतीत तसा आपण कधी चिकित्सा विचार केला आहे का? आजपर्यंत जी धार्मिकता केली कोणीतरी सांगितलं म्हणून केली, कोणीतरी करतंय ते बघून आपण केली, घरचे सर्व करत आले म्हणून आपण केली. ह्या कारणांच्या व्यतिरिक्त एखादे असं व्यक्ती असेल का त्यांनी बघितलं, शोधलं आणि मग करायला लागलं, ते खूपच विरळ. ह्या कारणांव्यतिरिक्त अजून एक कारण काय आहे? संकट, अडीअडचणी, दुःख. कोणाचं लग्न होत नाही, कोणाला मुलगा होत नाही, कोणाला आर्थिक स्थैर्य नाही आहे, मुलीचं लग्न होत नाही, मुलाला नोकरी लागत नाही, म्हणून धार्मिकता करणारे आपण 99.99% आहे. मग ती धार्मिकता आपण जी करतोय ती योग्य जर असेल तर आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे, उद्देश आहे, ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. परंतु ती आपण शोधली नाही. ज्ञानावर शोधावं लागते, चिंतन करावं लागतं, शोधावं लागतं. प्रत्येक गोष्टीला ज्ञान पाहिजे. तुम्ही स्वयंपाक करता त्यालासुद्धा ज्ञान असतं, मीठ किती टाकायचं, मिरची किती टाकायची. एखादा नवीन पदार्थ करायचा तर पहिले तुम्ही गुगलवरती जाता, यूट्यूबवरती जाता, तो पदार्थ कसा बनवता ते समजून घेता, शोधून घेता. नाही तर 4 ठिकाणी फोन करता, हा असा असा पदार्थ आहे, मला येत नाही, कसा करायचा. आज त्याच्यावर TV वर सुद्धा त्याचे कार्यक्रम होतात. पण तुम्ही रिस्क कधीच घेत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे जर पदार्थ करता करता जर बिघडला तर मग घरातलं वातावरण बिघडू शकतं. किती काळजी आहे. परंतु धर्म करता करता जर आपल्याकडून चुकी झाली तर आपलं जीवन बिघडू शकतं. अनंत जन्म, अनंत सृष्ट्यांमध्ये हेच चूक केलं आहे आपण. या असं होऊ नये म्हणून कधीच विचार केलेला नाही. याच्यासाठी स्वतः अभ्यास करावा लागेल, स्वतः तत्त्वज्ञान अभ्यासून ते जाणून शोधून त्यावरती चालावं लागेल. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाची अवस्था वेगळी, प्रत्येकाची प्रचिती वेगळी. मी जे सांगतोय ते माझ्या अनुभवातून मी घेतलेलं, स्वीकारलेली गोष्ट ती तुम्हालाच लागू पडेल याची काय गॅरंटी. 10वीत मुलं मुली असतात, पास झाल्यानंतर दोघं एकाच घरातले आहे, बहीण भाऊ आहे. आता दोघं एकाच वेळेस परीक्षेत पास झाले, मग दोघांनी डॉक्टरच व्हावं असं तुम्ही कधीच समजत नाही. तर त्याच्या त्याच्या अवस्थेनुसार, त्याच्या त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या त्याच्या कृतीनुसार मग आपण त्याला पुढील शिक्षण देत असतो. तसं इथं सुद्धा जीव स्वतंत्र आहे. प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाची प्रचिती, प्रत्येकाची विचार करण्याची जी पद्धत ती वेगळी आहे. म्हणून आपण धार्मिकता का करायची, कशासाठी करायची, जी करतोय ती योग्य आहे की नाही याच्यासाठी आपल्याला अभ्यासच करावा लागेल. आणि सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी ते आपल्याला सांगितलेलं आहे, परंतु तिथपर्यंत जावं लागेल, जाण्यासाठी शोधावं लागेल. अन्यथा आजपर्यंत जे आता मी सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्ही आलात. करतोय, ऐकतोय, पाहतोय, स्वार्थ आहे, अपेक्षा आहे, कोणीतरी सांगितलं का इथं या, अशा अशा अपेक्षेने विडा व्हायला तर 100% तिथं फायदा होतो. मग एकाला योगायोगाने फायदा झालेला असतो, तो दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, आणि ती संख्या भरपूर असते समाजामध्ये. कारण भौतिक जगाच्या सुखासाठीच आपण जगतोय. आपल्या जीवनाचं टार्गेट, आपल्या जीवनाचा उद्देश, आपल्या जीवनाचं ध्येय तेच असल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त आपण विचारच करत नाही. जर धर्म त्याच्यासाठी जर असता तर परमेश्वराने एवढी सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेऊन वाडी फिरून एवढं मोठं तत्त्वज्ञान सांगण्याची गरजच काय. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर आहे तर तो कोणता आहे, शोधायचं काम काय, कोणी करायचं ते. परमेश्वराने तर सांगितलं, पण शोधायचं काम कोणी करायचं. म्हणून आपण उपदेश घेतला, का घेतला, कशासाठी घेतला. उपदेश घेणं म्हणजे काय, आपण जे करतोय ते तर रुटीन आहे, दररोजच करता तुम्ही, प्रत्येकजण करतात. बघा, सकाळची देवपूजा, दुपारची देवपूजा, संध्याकाळची देवपूजा. दुपारची तर काही कोणी पूजा करत नाही. सकाळी करता एक सवय असते, संस्कार असतो, उपहाराचा एक संस्कार असतो, संध्याकाळी मग परत करायचा असतो, दिवसभर आपल्या आपल्या कामात असतो. हे तर प्रत्येकजण करतोय, प्रत्येक हे रुटीन आहे. कधीतरी मग अमावस्या आली, पौर्णिमा आली, मंदिरात येणे. मग याच्या व्यतिरिक्त जर परमेश्वराचा धर्म जर असेल आणि तो जर आपण शोधलेला नसेल, समजून घेतलेला नसेल, जाणून घेतलेला नसेल, तर मग तो आपल्याला शोधावा लागेल, जाणावं लागेल, समजून घ्यावा लागेल. धर्म का आणि कशासाठी आहे, धार्मिकता का आणि कशासाठी आहे, धार्मिकता कशामध्ये आहे, आपण जी करतोय तीच धार्मिकता आहे का,
हे प्रश्न जर आपल्याला पडत नसेल तर आपण त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही आणि न प्रयत्न केल्यामुळे आपल्याला ते कधी समजणार पण नाही आणि असे अनंत जन्म अनंत सृष्ट्या गेलेल्या आहे. एक गाव असतं, गाव ते गाव अशा ठिकाणी असतं की अत्यंत दुर्गम भागामध्ये चारी बाजूला जंगल असतं आणि त्या जंगलाच्या मध्यभागी ते गाव असल्यामुळे त्यांना शहराचा काही संबंधच कधी आलेला नव्हता. तिथल्याच त्या अवस्थेमध्ये जगत होते, राहत होते आणि मनामध्ये एक भीती पण असते की जंगलामधून आपण कधी कुठं बाहेर जाऊ शकत नाही आणि त्यामुळं कोणी प्रयत्न पण केला नाही. त्या गावामध्ये एक गाढव असतं. त्या गाढवाकडून प्रत्येक माणूस काम करून घेत होता. याचं काम झालं का त्याचं काम झालं का त्याचं कामच ते. परंतु जरी गाढव असलं तरी ते कधीतरी वैतागतं ना. साऱ्या गावाचं काम करून करून तो वैतागला. त्याला वाटतं आपण इथून हे गाव सोडून जावं, पळून जावं. परत त्याची डेअरिंग होत नाही, कारण माणसांकडूनच ऐकलेलं असतं की एवढं मोठं जंगल आहे, तिकडं सारे हिंस्र प्राणी आहे, त्यातून कुणी आजपर्यंत गेलं नाही आणि आपणही जाऊ शकत नाही. बरं जायचा प्रयत्न केला तर त्या बाजूला शहर लागेलच, माणसं लागतीलच, याची काही गॅरंटी नाही, माहीतच नाही, काही जगाचा काही संपर्कच नाही. परंतु अति झालं का मग माणूस काय करतो, काहीतरी शोधतो. त्या गाढवाचं तसंच झालं. अति त्रास झाला, त्याला सहन होईना झाला, त्रस्त झाला आणि मग तो म्हणे आता असं मरण्यापेक्षा आपण तसं मरू. इथं तर असं एक काम करून करून लोक मारणारच आहे आपल्याला. आपण जंगलातून निघालो, जगलो वाचलो तर ठीकच आहे, नाही जगलो वाचलो मेलो तर इथे असंच मरणारच आहे. म्हणून त्यांनी धाडस केलं आणि एकदा तो ते गाव सोडून त्या जंगलातून पळत 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 निघाला. घास खायचं चालत राहायचं, घास खायचं चालत राहायचं. चालता चालता त्याला खरोखर ते जंगल संपल्यानंतर एक शहर लागलं आणि त्या शहरात गेल्यानंतर त्याचं जीवनही थोडंफार सुखकर झालं. त्या माणसांनी काही ओळखलं की अरे हा गाढव तर गेलं आपल्या गावातून, कोणत्या रस्त्याने गेलं, कुठे गेलं असेल. त्या रस्त्याने मग कोणीतरी माणूस जाण्याचा प्रयत्न केला, त्यालाही ते शहर सापडलं आणि तीच वाटचाल होऊन गेली. मग माणसं गेले, काही जनावरं गेले, शहराचा संपर्क वाढला, लोक यायला जायला लागले. मग प्रशासन आलं, प्रशासनाच्या लक्षात आलं का अरे इथे एक गाव आहे, याचा संपर्कच नाही, आपली ड्युटी आहे, कर्तव्यांना रस्ते लाईट पाणी व्यवस्था करून देण्याची. आणि मग काही दिवसानंतर काही प्रशासनाचे इंजिनियर लोक त्या गावामध्ये आले सर्वे करण्यासाठी. आणि सर्वे करण्यासाठी आल्यानंतर त्यांनी पहिले गरज कशाची ओळखली का रस्ता पाहिजे, हे गाव शहराला जोडलं पाहिजे. जोपर्यंत गाव शहराला जोडत नाही, दळणवळणाचे साधनं होत नाही, जाणं येणं होत नाही, तोपर्यंत या गावाची प्रगती करता येणार नाही ना. आपल्याला ज्या सुविधा द्यायच्या आहे त्या सुविधेला तर रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून ते सर्वे करायला लागले. आता काही गावात शहाणे लोक असतात आणि काय करतात म्हणे, रस्ता करतात. रस्ता कशाला करतात म्हणे, रस्ता तयारच आहे ना म्हणे, ह्याच रस्त्याने आम्ही आत्तापर्यंत गेलो आलो, जनावरं जातात येतात, तोच रस्त्यावरती रस्ता करायचा म्हणे, त्यात काय डोकं लावायचं काम आहे. त्यातला एक इंजिनियर म्हणतो हा रस्ता कुणी प्रथम कोण गेलं होतं म्हणे, हा रस्ता पाडला कोणी. मग त्यांनी ती आख्यायिका सांगितली का आमच्या गावात एक गाढव होतं आणि त्या गाढवानी त्रस्त होऊन हा रस्ता शोधलेला आहे आणि त्याच रस्त्यावरून आम्ही जात येत राहिलो. तो इंजिनियर हसला आणि तो म्हटलं 100% मला असंच वाटलं होतं का हा रस्ता नक्कीच कोणीतरी गाढवानी तयार केला असेल. कारण हा रस्ता इतक्या लांबचा आहे, इतक्या अडचणीचा आहे, इतक्या चढउताराचा आहे का या रस्त्याने तुम्ही आजपर्यंत गेले कसे ना आले कसे म्हटले. आणि आता आम्ही नवीन एक रस्ता तयार करणार आहोत, तो रस्ता अत्यंत जवळचा आहे, कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी नाही. तुम्ही लवकर शहरात जाल, शहरातले काही लोक काही वस्तू काही जे बी आहे त्या गावात लवकर येतील, असा रस्ता आम्ही बनवणार आहोत. सांगण्याचं तात्पर्य काय का त्या व्यक्तींनी त्या माणसांनी गाढवानी केलेल्या रस्त्यावरती आजपर्यंत चालत राहिले, त्यांनी नवीन शोधायचा प्रयत्नच केला नाही आणि त्याच्यात अनेक अडीअडचणी अनेक प्रॉब्लेम होते. परंतु त्यांना तोच सुखकर वाटत होता. त्यांनी धाडस केलं नाही, प्रयत्न केला नाही, त्यांना ती गरज वाटली नाही. तसंही आपलं झालेलं आहे. आज आपण जी धार्मिकता करतोय आत्तापर्यंत कशी करत आलो, कोणती करत आलो, कोणत्या रस्त्याने जात आलो, त्या रस्त्याने कोणी अगोदर गेलेलं आहे म्हणून त्या रस्त्याने आपण चाललोय.
तुम्हाला आता काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचे उत्तर कितपत देता येतील? विडे वाहतात तुम्ही का वाहतात? स्थानवंदन करतात का वंदन करतात? क्रिया करतात का क्रिया करतात? छोटे छोटे प्रश्न आहे. अमावस्या पौर्णिमेला देव करायला काय येतात तुम्ही? अशी कोणती भगिनी आहे का आतापर्यंत मंदिरात येते पण विडाच कधी व्हायला नाही? हात वर करा बरं. कारण ती मानसिकता झालेली आहे. प्रत्येक बाई विडा घेताना जाताना दिसते, मंदिरात गेल्यानंतर विडा वाहतात, हे समजलेलं आहे. पण तुम्ही त्याचा चिकित्सा कधीच केली नाही. स्थानवंदन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? जायचं, डोकं टेकवायचं, पुढच्या स्थानावर जायचं, डोकं टेकवायचं, पुढच्या स्थानावर जायचं, आल्यानंतर सांगायचं इतके इतके स्थानं केले. वर्षातून एकदा कधीतरी साधू संतांना जीव घातलंच पाहिजे, क्रिया केलीच पाहिजे. का? ते करतात म्हणून ते करतात, ते करतात म्हणून ते करतात. चालू आहे. मी धार्मिकता आहे का? हा धर्म आहे का? हा धार्मिकतेचा एक भाग आहे, धर्माचा एक भाग आहे, हा तर संस्कार आहे. मग धर्म याच्या व्यतिरिक्त आहे का? आणि असेल तर तो कोणता आहे आणि तो कशासाठी आहे? हा जर तुम्ही शोधला नाही तर त्यातली जी अडीअडचण तुम्हाला खूप धर्म अवघड वाटतोय आज. मला वाटतं धर्म आपलं कामच नाही, धर्म आपल्यासाठीच नाही. एक मानसिकता होऊन गेलेली आहे. त्यामुळं करायची मॉब सायकोलॉजी, गर्दी, लोक करतात म्हणून परंपरा आणि भीती चाललंय. उपदेश घेतलाय, परंतु उपदेश घेणं म्हणजे काय? नेमकं आपल्याला जे भेटलंय, समजलं, हे नेमकं काय? याची किंमत काय? हे चिकित्सकपणे शोधून ज्ञानाच्या माध्यमातून जोपर्यंत तुम्ही ते घेत नाही, स्वीकारत नाही, तोपर्यंत तुमचंही किंमत तुम्हाला कळणार नाही. आपली किंमत आपल्याला कळाली पाहिजे. जेव्हा आपली किंमत आपल्याला कळेल तेव्हा त्या किंमतीला पण आपण किंमत देऊ. आपण आज आपल्या धार्मिकतेला किंमत देत नाही, करायचं म्हणून करतोय, रुटीन करतोय, परंतु हे इतकं सोपं नाही. परमेश्वराला कधीतरी केव्हा तरी पहिल्यांदी प्रथम स्वतःजवळचा जो आनंद आहे तो कोणाला तरी द्यावा अशी प्रवृत्ती निर्माण होते आणि त्या प्रवृत्तीतून देव शोधणी करतात. आणि शोधणी करताना परमेश्वराला लक्षात येतं परमेश्वर सर्वज्ञ आहे, ज्ञान आहे, परंतु ते समजण्यासाठी का प्रपंच तर जड आहे. तो प्रपंच चालत नाही, उठत नाही, बसत नाही, बोलत नाही, काही करत नाही. तो जड आहे, त्याला चालवावं लागतं, बोलावं लागतं, सांगावं लागतं, त्याच्याकडून काम करून घ्यावं लागतं. आणि जर आपण खोलवर चिंतन केलं तर आजपर्यंत आपली परमेश्वराची भक्ती ही प्रपंचासाठीच चालू आहे. अप्रत्यक्षरित्या प्रपंचाचीच भक्ती आपण करतोय. आपण देवतेची भक्ती करत नाही, परमेश्वराची करत नाही, प्रपंचाची करतो. कारण प्रपंचासाठी करतोय ना. प्रपंचासाठी करत असताना ते सुखी व्हावं म्हणून धार्मिकता करतोय, म्हणजे अप्रत्यक्षरित्या प्रपंचासाठीच करतोय, म्हणजे प्रपंचाची करतोय. पण परमेश्वराने सांगितलं प्रपंच जड आहे. तो जड असल्यामुळं तो परमेश्वराचा आनंद घेऊ शकत नाही. त्याला कोणत्याही प्रकारच्या भावना नाही, विचार नाही, मन नाही, बुद्धी नाही. परंतु तो अधिकारी जरी नसला पण हा अधिकारी जीव मात्र त्यात अडकला आहे. हे विशेष आहे, हे वैशिष्ट्य आहे आपलं, आपल्या अज्ञानाचं, आपल्या अन्यथा ज्ञानाचं. देवतेकडे बघितलं, देवता तर नित्यबद्ध आहे. आपण हे ऐकले नित्यबद्ध. नित्यबद्ध म्हणजे काय? कायमच्या बंधनात. नित्य शब्दाचा अर्थ कायमचा, बंध म्हणजे बंधनात. कायमच्या बंधनात म्हणजे काय? त्यांना एक दिलेली एक विशिष्ट चाकरी, विशिष्ट काम, विशिष्ट सेवा त्यांना करणं आणि त्या करत राहणं. सृष्टान सृष्टी, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना ना विचार करता येत, ना जाता येत, ना त्यांच्यात बदल करता येत. म्हणून त्या जो आनंद आहे तो घेण्याच योग्य नाही. राहिला जीव, जीवामध्ये अनंत दोष आहे. अनादि अविद्युक्त असलेला जीव, अनंत दोष आहे त्याच्यामध्ये. आणि ते दोष जर अभ्यास केला तर लक्षात येईल की आपल्यामध्ये एवढे दोष आहे, आपल्यालाच आश्चर्य वाटतं. परंतु दररोज त्याच्यातच जगत असतो आपण. आपला दिवस सकाळी सुरुवात त्याच्यापासूनच होते, संध्याकाळ दिवस जो आहे संपतो तो त्या दोषातूनच संपत असतो. आणि ते दोष बरोबर घेत घेत आपण जगत असतो आणि त्या दोषातून अधिकाधिक बंधनात पडून अधिकाधिक दुःख प्राप्त करत असतो. त्या दुःखात गेलो, संपलं का परत येत असतो, परत तेच जोडत असतो, जात असतो, येत असतो, जात असतो. हा आपल्या धर्माचा सिद्धांत आहे, पुनर्जन्म.
जन्माला आलेला मनुष्य प्रपंच करतो, प्रपंच करत असताना, प्रपंचाची भक्ती करत असताना प्रपंच सुखी ठेवण्यासाठी अनंत दोष जोडत असतो, अनंत कर्म करत असतो आणि त्यातच बांधल्या जाऊन ते संपवण्यासाठी ते परत भोगण्यासाठी आपण दुःखात नरकात जात असतो. ते संपलं का परत येत असतो. ते राटगाडी चालू आहे. म्हणून परमेश्वराने जीवाकडे बघितल्यानंतर याच्यामध्ये अनंत दोष आहे, मतित्रय आहे. तो चांगला विचार करत नाही, कधीच चांगला वागत नाही, चांगला बोलत नाही, चांगला राहत नाही, चांगल्या दृष्टीने पाहत नाही. परंतु यांनी जर ठरवलं तर ते होऊ शकतं, कारण त्याच्यामध्ये सर्वाधिकार आहे. आपल्यामध्ये सर्वाधिकार आहे. आपण ठरवलं तर आपण काही करू शकतो, परमेश्वराला प्राप्त करू शकतो. याचा अर्थ काय? परमेश्वराच्या पलीकडे काहीच मोठं नाही आणि ते प्राप्त करू शकतो. याचा अर्थ अलीकडचं तर सारंच आपल्या हातात आहे, आपण करू शकतो. हा सर्वाधिकार असल्यामुळं परमेश्वराने आपली निवड केलेली आहे आनंद देण्यासाठी. आपण परमेश्वराची निवड नाही केली, परमेश्वराने निवड केलेली आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की परमेश्वराने जर निवड केली आहे तर मग एवढे मूठ भरत बाया इथं का बरं आहे? आपल्या घरातले माणसं सुद्धा दिसत नाही जास्त, गाव तर खूप मोठं आहे. याचा अर्थ काय? परमेश्वराने निवड केली, परंतु ते निवड करत असताना क्रायटेरिया म्हणजे नियम लावले. त्या नियमात जो बसला तो इथं आला. हे कोणाचं आयऱ्या कामच नाही. म्हणून तुम्ही कोण आहात पहिले ओळखा, तुमची किंमत काय याची जाणीव जर तुम्हाला झाली तर आपोआपच त्या धर्मावरती अत्यंत गांभीर्यपूर्वक तुम्ही चालायला सुरुवात कराल आणि त्याच वेळेस तुम्हाला ध्येय प्राप्त होईल. आपण गांभीर्यपूर्वक नाही, करायचं म्हणून करतोय. पाठीमागच्या साऱ्या वाटा पडलेल्या आहेत, त्या वाटांवरून चालण्याची आपल्याला एक मानसिकता तयार झालेली आहे, परंतु एवढं सोपं नाही आहे. ते कोणालाही भेटत नाही, कोणाला भेटू शकत नाही. म्हणून परमेश्वराने आपली निवड केली आणि निवड करत असताना आपण मायेच्या तमात निद्रिस्त अवस्थेत आनंद जीव होते, त्यातून काढण्यासाठी परमेश्वराने मायेकरवी, सामर्थ्याकरवी हे सारा उपद्व्याप केला. सृष्टी निर्माण केली, ब्रह्मांड निर्माण केले, त्या ब्रह्मांडात ते जीव टाकले. मायेने या जीवाला सामर्थ्य यावं म्हणून स्वतःचा आद्यम चिटकवला, अंश लावला आणि आपल्याला सामर्थ्य दिल्यानंतर आपण कार्याला लागलो. परंतु मुळातच मतित्रय आपल्याकडे असल्यामुळं अधमती, अधगती, अधरती, वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृती करणं. बघा आपल्या लहान मुलांमध्ये आपण त्यांना ट्युशन लावतो, स्कूलमध्ये टाकतो, घरामध्ये संस्कार लावतो. असं बोलू नये, असं वागू नये, असं बसू नये, चांगलं राहावं, चांगलं बोलावं. तरीही असा एखादा मुलगा आहे का आपल्या घरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये की त्याला शिव्याच येत नाही, त्याच्या मनात वाईट विचारच येत नाही, वाईट चिंतनच तो करत नाही, वाईट दृष्टीच त्याची नाही आहे. आपल्याच बाबतीत घ्या, आपण चिंतन करा भूतकाळामध्ये. ना माझ्या आईवडिलांनी मला शिव्या द्यायला शिकवलं, वाईट विचार करायला शिकवलं, ना शाळेमध्ये शिकवलं, ना कॉलेजमध्ये शिकवलं. एवढं वय झालं, एवढ्या वयामध्ये कोणीही म्हटलं नाही का असं वागावं तसं बोलावं. चांगलंच शिकवलं, तरी माझ्यामध्ये हे वाईट आलं कुठून? कधी विचार केलाय का? चिंतन केलंय का? हे कोणीच मला दिलेलं नाही आहे, तरी ते माझ्यामध्ये आहे, अगदी ठासून भरलेलं आहे. याचं कारण ते मुळातच आपल्यामध्ये आहे. आणि त्या अधमती, अधगती, अधरती या मतित्रयामुळं त्याच्याकडे सामर्थ्य आल्यानंतर त्यांनी काय केलं? प्रपंच रचला. पहिलं कार्य त्यांनी प्रपंच रचला. आणि हा प्रपंच काय आहे? आपल्या सुखाच्या अभिलाषेपोटी जे जे गरजेचं आहे तो सारा प्रपंच आहे. प्रपंचाची व्याख्या जो विस्तारला जातो तो प्रपंच. आपल्याला अशा कितीतरी वस्तू आपल्या घरामध्ये असतील कधी 10-10, 5-5 वर्ष उपयोगात आलेले नाही तरी आपण सांभाळून ठेवतो, कधीच आपण टाकत नाही. दिवाळी वेळेस लक्षात येतं साफसफाई करताना, अरे हे कपडे काहीच उपयोगाचे नाही, हे भांडे काही उपयोगाचे नाही, हे वस्तू काही उपयोगाच्या नाही, तरी आपण काढतो, साफ करतो आणि परत ठेवून देतो. उपयोगाचं नाही तर मग ठेवता कशाला? तो प्रपंच तसा आहे, लागले पण आहे आपलं त्याचं.
आणि म्हणून परमेश्वराने आपली निवड का केलेली आहे, का आपल्याकडे सर्वाधिकार आहे हे समजून जाणून उमजून घेऊन तो यातून बाहेर पडेल आणि परमेश्वराला प्राप्त करेल. परमेश्वराला का प्राप्त करायचं आहे? कारण आपण जन्माला आलो, जन्माला येऊन कर्म करतो, कर्म करून परत नरकात जात असतो. हे दुःख जे आहे हे परमेश्वराला बघवत नाही आपलं दुःख, आणि त्याची आपल्याला जाणीव नाही आहे. आपलं किती दुःख आहे आपल्याला माहीत नाही आहे, परंतु त्या परमेश्वराला जाणीव असल्यामुळे ते दुःख परमेश्वराला बघवत नाही, आणि म्हणून पुन्हा पुन्हा परमेश्वरी संधी आपल्याला देत असतात. स्वामी श्री चक्रधरांनी अत्यंत सुंदर दृष्टांतातून हे तत्वज्ञान मांडलेलं आहे. विषय खूप मोठा आहे, परंतु 1 तासात मला बसवायचं आहे. तुमच्या मनातले काही प्रश्न पण ऐकायचे. यूट्यूबवरती जर तुम्ही सत्संग ऐकत असाल तर हे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेलं पण असेल की परमेश्वराने ही सृष्टी का कशासाठी निर्माण केली. बरं, नुसती सृष्टी निर्माण करून देव थांबला का? परमेश्वराला माहिती आहे सृष्टी निर्माण केली आणि याला सृष्टीत पाठवलं. यांनी अगोदरच मतित्रय असल्यामुळे प्रपंच रचला. आता या प्रपंचातून काढायचं तर याला एकच साधन आहे, ते म्हणजे ज्ञान. आणि ते ज्ञान मी दिल्याशिवाय त्याला भेटू शकत नाही. म्हणून परमेश्वर स्वतः अवतरले, अनंत ब्रह्मांडांचा नायक, वाडोवेळी फिरले आणि अधिकाऱ्या जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत हे तत्वज्ञान पोचवलं. बरं, प्रत्येकालाच पोचवलं, प्रत्येकालाच सांगितलं का आता हे मी सांगतोय या स्पीकरच्या माध्यमातून तर अनेक लोकांपर्यंत हे जात असेल, पण कळत किती लोकांना असेल, उमटेत किती लोकांना असेल, समजेल किती लोकांना असेल. ते एवढं सोपं नाही आहे. हाय काहीतरी सत्संग, हाय तरी काहीतरी कार्यक्रम, हाय काहीतरी बाबा सांगताय एवढं म्हणून आपण ते लगेच झटकतो. परंतु ते डोक्यात घुसणं, त्या डोक्यातून हृदयापर्यंत येणं, त्या हृदयातून बदल करणं हा जो आहे विषय, हा अधिकाराचा विषय आहे. आणि त्या अधिकारासाठी काहीतरी पेरावं लागतं, आपल्याला कर्म करावं लागतं. असं कोणतं कर्म आपल्याकडून घडलंय का आपण या अधिकाराला योग्य ठालो, या अधिकारासाठी आपण तयार झालो? कळत न कळत केलेली अहेतुक क्रिया, या अहेतुक क्रियेमुळं आपण परमेश्वराच्या या धर्मापर्यंत आलेलो आहे. कळत न कळत केलेली, आपल्याला माहीतच नाही आपण काय केलं, कशासाठी केलं, कुठं केलं, कधी केलं, काहीच माहीत नाही. परंतु तो परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळे अहेतुक क्रियेचा स्वीकार करतात आणि त्यातून मग बोधाचं दातृत्व करतात. हा जो बोध आहे ना, हा बोध परमेश्वर कोणालाही देण्यासाठी तयार आहे, कारण त्याच्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. परंतु घेण्याचे योग्यतेचं कोणीही नाही. जे योग्य आहे त्यालाच परमेश्वर देत असतात. ज्या बोधाचे दातृत्व किंवा योग्यतेचे जीव नाही त्यांच्या पुढे आम्ही कितीही 2 तास काय 4 तास सारा तत्वज्ञान सांगत बसलो, श्रीमद भगवद्गीता, लीळाचरित्र, सूत्रपाठ, दासबोध, ज्ञानेश्वरी असे अनेक ग्रंथांचं मांडणी करून, उतरणी करून, त्यांच्या पुढे मांडणी करून प्रमाण जरी दिलं तरी जोपर्यंत तिकडून ती लाईट लागत नाही तोपर्यंत आमच्या सांगण्याला, त्या बडबडीला काहीच उपयोग होत. जसं MECB वरून लाईट असते, बटन दाबलं तर लाईट लागेल, फॅन लागेल, लाईटच नसेल तर लागेल का? तसं परमेश्वराच्या कृपेशिवाय हा बोध कोणालाही होत नाही. आणि तुम्हाला जो बोध झालाय तो परमेश्वराची कृपा आहे. डिफरंट आहात तुम्ही, अनमोल आहात, वेगळे आहात, म्हणून या धर्मापर्यंत तुम्ही आलेले आहात. परंतु याची जाणीव जर तुम्हाला नसेल तर येऊन उपयोग काय? ती किंमत जर तुम्हाला नसेल तर त्याची येऊन उपयोग काय? पण हे आल्यानंतर परमेश्वराने एकदाच केलंय का? हे अनंत सृष्टीमध्ये आपल्याला, अनंत जन्मामध्ये आपल्याला हे दातृत्व केलेलं आहे, पुन्हा पुन्हा केलेलं आहे. जसं पूर्वी विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोटरी नसायच्या, राड गाडं व्हायचं, खाली जायचं, ते पाणी काढायचं, घ्यायचं, वरती टाकायचं, हे सारखं चालू असायचं. तसं आपणही इकडे येतोय तिकडे टाकण्यासाठी जात असतो नरकामध्ये. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस कर्मभूमीमध्ये आपण जन्माला येतो त्यावेळेस परमेश्वराचा अवतार, आणि त्या अवताराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे दातृत्व परमेश्वराने बोधाच्या माध्यमातून केलेलं असतं. ती समज जीव काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय याची जाणीव करून दिलेली असते. आणि या जाणीवेचा आपण किती उपयोग करतो, ज्ञानाचा आपण किती उपयोग करतो, या बोधाचा आपण किती उपयोग करतो, त्यावरती आपलं ध्येय ठरत असतं. बरं, थोडं थोडं थोडंच परमेश्वर सांगत नाही, परमेश्वर सर्व तत्वज्ञान सांगतात, अत्यंत मोकळेपणाने सांगतात. अनंत साधू, अनेक साधू तुमच्याकडे आलेले असेल, त्यांनी प्रत्येक वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करत तत्वज्ञान मांडलेलं असेल, परंतु प्रत्येक गोष्ट तुम्ही पकडली का? थोडं थोडं
बाबा आले होते, त्यांनी असं सांगितलं 7 दिवस कार्यक्रम झाला, 2 गोष्टी तुम्हाला सांगता आल्या. आता आपण 3 दिवस सत्र घेणार आहे, त्यातून एखादी गोष्ट तुम्हाला सांगता येईल, बाकीचं गेलं कुठं. पण तरीही परमेश्वराचा प्रयत्न चालू असतो. आपलं मुलगा असतो, रडतो, आजारी असतो, ते औषध पितं का लगेच, दूध पितं का लगेच नाही, त्याला पकडावं लागतं, जबरदस्ती करावं लागतं, कितीतरी वाया जातं. पण ती आई काय म्हणते, वाया जाऊ द्या, त्याच्या पोटात 1-2 थेंब गेले, याचा आजार बरा होईल, याचं पोट भरेल, हा शांत झोपेल. वाया गेलेल्या गोष्टीचा आई विचार करत नाही. तसं परमेश्वरसुद्धा आपल्याला तत्त्वज्ञान देत असताना आपण किती वाया घालवले याचा विचार करत नाही. का तो दयाळू माळू कृपाळू. अनंत दृष्टांताच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला समजवलंय. परंतु आपण अचूक समजून न घेता, ज्ञान समजून न घेता, जाणून न घेता आपण खूप धार्मिकता करतोय. आज तुम्ही जर करताय ते खूप करताय, परंतु ज्ञानवाचक अचूक जर केलं तर यातला 1% केला तरी परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. कारण परमेश्वराला प्राप्त करायचं आहे आपल्याला. भक्ती त्याच्यासाठीच आहे. का परमेश्वराला प्राप्त करायचं, हे परत येणं जाणं याचा त्रस जर तुम्हाला निर्माण झाला असेल तर जाणून घ्या, चिकित्सा करा, ज्ञान घ्या. आणि जर त्रस निर्माण नसेल आणि याच्यातच माझ्या वाटत असेल तर मग काही अडचणच नाही, काही हरकतच नाही. आपलं चालूच आहे रुटीन, पुढे चालूच राहणार आहे, त्यात काही शंकाच नाही. त्रस निर्माण झाला पाहिजे. त्रस कधी निर्माण, त्यातली जाणीव, त्यातली ओळख, खरेपण कळल तर. आणि त्यावेळेस मग आपण काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि नवीन कोण शोधल, ज्याला ज्ञानाची जाणीव झाली, ज्ञानाची ओळख झाली, त्या ज्ञानातूनच ते काहीतरी नवीन शोधल. म्हणून परमेश्वराने तत्वज्ञान सांगत असताना आपण जे करतोय ते त्या तत्वज्ञानाच्या चौकटीत किती बसणार आहे याचा आपण कधीच विचार करत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जे तुम्ही करताय त्यातला 1%. आणि प्रपंचासाठी जेवढं करताय, जेवढा वेळ आहे, जेवढी ताकद आहे, एवढी एनर्जी आहे, तेवढं लागलेपण आहे, सकाळी उठल्यावर संध्याकाळपर्यंत फक्त त्याचाच विचार असतो बघा, दुसरं काही डोक्यात विचार नसतो. त्यातला -1% जरी दिला तरी परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. -1%, कारण ते 12 तास आपण लागलेलो असतो. पण तो 1% देता येत नाही आपल्याला. पण तो 1% द्यायचा कसा आहे, अचूक, जाणीवपूर्वक. भाजीला मीठ किती टाकायचं जर माहीत नसेल तर सारी भाजी, किती मसाले टाका, किती तेल टाका, किती काही करा, ती वाया जाते. ते थोडंच टाकायचं असतं, परंतु जाणीवपूर्वक व्यवस्थित टाकायचं असतं. कमी नको, जास्त नको, हे फक्त तुम्हालाच जमू शकतं, कोणालाच जमत नाही. आणि ते अनुभवातून, प्रॅक्टिसमधून ते तुम्ही शिकलेले आहात, ते स्किल तुमच्याकडे आहे. तसंच धर्माचं आहे. अचूकपणे, जाणीवपूर्वक जाणून घेऊन थोडं जरी केलं तरी परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. कारण धर्म हा मुक्तीचा दरवाजा आहे. आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे. प्रपंच तर अनेक वेळा केले. योग धर्मामध्ये गेल्यानंतर आता तुम्ही किती अभ्यास करता, सूत्रपाठ किती वाचता हे माहीत नाही मला, परंतु जर वाचित असेल आणि अभ्यास करत असेल, मी थोडासा अंदाज घेतला तर या अगोदरही तुमचे 9 प्रकरणावरती सत्संग झालेले इथं. युग धर्मामध्ये गेल्यानंतर कृतयुगामध्ये किती वर्षाचं आयुष्य, त्रेतायुगात किती वर्षाचं आयुष्य, द्वापार युगात किती वर्षाचं आयुष्य आणि कलियुगात किती वर्षाचं आयुष्य, हे आपण बघितलेलं आहे. 1,00,000 वर्षाचं आपण आयुष्य जगलेलो आहे तिथं. 10,000 वर्षाचं आयुष्य द्वापार युगात, 1,000 वर्षाचं आयुष्य, कलियुगात तर 100 वर्षाचं आहे. त्यातही गेले 50% झोपेतच, राहिलेले 50%तले 25% शिक्षण, करिअर, आणि एकदा का प्रपंचाला लागलं का ती जबाबदारीत सारं आयुष्य जातं, हातात काहीच उरत नाही. आणि त्यातूनही बी जर चुकीचं करत असाल तर वाया जाईल का उपयोगी लागल. थोड्या वेळेमध्ये, थोड्या टायमिंगमध्ये, थोड्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप मोठा जर पल्ला गाठायचा आहे तर त्याच्यासाठी ज्ञानाची अत्यंत गरज आहे. आणि ते ज्ञान आपण भौतिक जगामध्ये सगळीकडे लावत असतो, पण इथं मात्र आपलं डोकंच चालत नाही. घरात आपल्या मुलांनी जर काही गोष्ट मागितली तर आपण लगेच विचारतो का पाहिजे, कशासाठी पाहिजे, त्याचा उपयोग काय. ते वाया तर जाणार नाही, नाही तर 2 दिवस खेळशील, परत फेकून देशील, कशाला घेतो, 50 प्रश्न विचारतो. पण इकडं आपल्याकडे प्रश्नच नाही आहे. आपल्याला असं वाटतं धर्मामध्ये प्रश्नांना वावडं आहे, प्रश्न विचारूच नाही. परंतु अर्जुन देवाने प्रश्न विचारले नसते तर श्रीमद भगवद्गीता जन्माला आली असती का. कितीतरी प्रश्न, जीवन मरणाचा प्रश्न आहे, आपल्या जीवनाचा प्रश्न.
एखाद्या वेळेस असं काही संकट येतं का आपल्या जीवनाचा प्रश्न असल्यानंतर आपण किती सिरियस होतो? नाही बाबा, जीवनाचा प्रश्न आहे, 50 वेळा विचार करतो, 10 ठिकाणी विचारतो, चौकशी करतो, फायदे तोटे बघतो, किती चिकित्सा, किती डोकं लावतो. एखादं छोटंसं ऑपरेशन करायचं असेल तर एका डॉक्टरकडे गेलो आणि विश्वास टाकला आणि त्यांनी लगेच सांगितलं ना, आपण ऑपरेशन कधीच करत नाही. ओपिनियन घेतो आपण, 4 डॉक्टरांकडे जातो, 4 डॉक्टरांकडे माहिती घेऊन सुद्धा परत एखाद्याने ते केलेलं असेल अनुभव त्यालाही विचारतो, मग निर्णय घेतो. जीवनातला कोणताच निर्णय कधीच आपण लगेच घेत नसतो. पण धर्माच्या बाबतीत वावडं आहे असं समजून फक्त चालत राहणं एवढंच आपल्याला माहीत असतं. प्रश्न तिथं अजिबात नसतात, पण धर्म तिथं प्रश्न, म्हणजे जिथं प्रश्न तिथंच धर्म, हे लक्षात घ्या. इकडं ते वावडं नाही आहे. पूजनीय महादायसांनी किती प्रश्न विचारले स्वामी श्री चक्रधरांना. पुराण ऐकून यायचे आणि देवा, पुराणात तर मी असं असं ऐकलं, हे खरं की खोटं, हे काय आहे? प्रत्येक गोष्ट आचार्यांनी, पूजनीय माईम भटांनी प्रत्येक प्रश्न विचारून समजून घेतलेले, जाणून घेतलेलं आहे आणि त्या त्या अवस्थेत असताना विचारून घेतलेलं आहे. आपण कोणत्या अवस्थेत आहोत? आपण प्रपंचाच्या अवस्थेत आहोत, संसारामध्ये आहे. आपलं वय काय आहे, त्या वयानुसार जबाबदारी काय आहे, त्या जबाबदारीनुसार आपण विचारलं पाहिजे की आता मी प्रपंचात आहे तर मी काय करावं, मी अशा अशा वयात आहे तर मी काय करावं, मी आता माझी अशी अशी जबाबदारी आहे किंवा अशी अशी जबाबदारी संपली, मी काय करावं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटेल, परंतु हे प्रश्न विचारावं लागतात, ते शोधून आपल्याला करावं लागते, आपल्याला माहीतच नाही आहे. एखाद्या आता 70 वर्षाची आजीबाई आहे, तिच्या साऱ्या जबाबदाऱ्या संपल्या आहे आणि तिनं जर विचारायला सुरुवात केली तर मी आता आचार काय करावा, तर ते मॅच होईल का? नाही होऊ शकत. मी काय अभ्यास करावा, मी काय वाचावं, वाचून काय नोट्स काढाव्यात, नाही मॅच होणार. परंतु त्यातच एखादी वयाची 40 आहे, 35 आहे, 50 पर्यंत चालू शकतं की त्याला आता वेळ भेटलाय थोडासा, काय करावं. प्रत्येक वयानुसार प्रत्येक प्रश्न असतो आणि त्या प्रश्नातून शोधून ते करायचं असतं. आपल्यामध्ये ते कधीच प्रश्न पडला नाही का? तर आपल्याला त्या रस्त्यावरती चालण्याची सवय लागलेली, वेगळा रस्ता शोधायची इच्छा, चिकित्सा, मानसिकता आपली राहिलीच नाही आहे. म्हणून परमेश्वराच्या तत्त्वज्ञानात जेव्हा जातो त्यावेळेस लक्षात येईल का ते जे भक्त आहे ते त्या भक्तांनी त्या त्या अवस्थेनुसार तसे प्रश्न विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर शोधून समजून उमजून जाणून त्यावरती चालायला सुरुवात केली, म्हणून ते परमेश्वरापर्यंत पोहोचले. आणि मग त्या सद्भक्तांचे पोवाडे स्तुती आपण आज करतोय. का करतोय? ते पोचले. आपल्याला त्याच वाटेवरती चालावं लागेल का जे पोचले आहे? जे पोचलेच नाही त्यांच्या वाटेवरून चालून का उपयोग आहे? सक्सेस स्टोरी आपण बघावं लागेल आणि ते समजून उमजून जाणून मग आपल्याला जावं लागेल. परमेश्वराने प्रत्येक गोष्टीचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आता हे ऐकल्यानं तुम्हाला वाटतं अरे आमच्यामध्ये खूपच अज्ञान, खूप वेळ गेला. कोणी 20 वर्ष उपदेश घेतला, कोणी 40 वर्ष, कोणी परंपरेचेच उपदेशी, परंतु त्यात वावगं काहीच नाही आहे. अर्जुन देव सगळे सामुग्रीवंत, एक वाचुनी स्वामी श्री चक्रधर सांगतात. एक वाचुनी म्हणजे फक्त परमेश्वराच्या तत्त्वज्ञाना वाचून, ब्रह्मविद्या वाचून सगळे सामुग्री होती. अर्थात परमेश्वरा व्यतिरिक्त काय आहे? सारं देवतेच आहे आणि ते सर्व त्यांनी जाणलेलं होतं. जाणलेलं असूनही परमेश्वर कोण, देवता कोण, प्रपंच काय, मी कोण, याची ओळख अर्जुन देवाला नव्हती. पूजनीय माई भटांचंही तसंच आहे. 18 पुराण, वेद, शास्त्र, सारं शास्त्र जाणून सुद्धा त्यांना मी कोण या प्रश्नाचं उत्तरही सापडलेलं नव्हतं. जेव्हा परमेश्वराने ती जाणीव करून दिली तोपर्यंत त्यांनाही कळालं नाही आपण त्याच रांगेत बसलेलो आहे. परमेश्वर जाणीचे, परमेश्वराने परमेश्वराची ओळख आणि जाणीव करून द्यायची असेल ती आपल्याला दिली करून. जर आपल्याला त्या परमेश्वरानेच जाणीव करून दिली तर का करून दिली, कशासाठी करून दिली? ती जाणीव आपल्यापर्यंत परमेश्वराने पोचवली कशासाठी? की त्या परमेश्वराला ओळखून त्या परमेश्वरा अनन्य भावे शरण जाणे, एक निष्ठ भक्ती, ही परमेश्वराने केलेली अपेक्षा आहे. पूजनीय माईम भटांना बी तोच प्रश्न होता.
म्हणजे तुम्ही एवढं ज्ञान मिळवलं, ते ज्ञानातून तुम्हाला संस्कृती छेद होईल असं काही आहे? जन्ममृत्यूचा फेरा चुकेल असं काही आहे? म्हणले कर्म. देवाने किती कर्म विचारल्यानंतर 2 कर्म, नित्यकर्म निमित्तिक कर्म. ते म्हटले नित्यकर्म नित्यकर्माला गेला, निमित्तिक कर्म फळाला गेले, राहिलंच नाही, प्राप्ती कशी होणार? मग देवाने सिद्धांत काय सांगितलं? एक आहे परमेश्वराशिवाय. परमेश्वर काय? अनेक. परमेश्वर तो एक परमेश्वर ओळखावा लागेल, जाणावं लागेल. आणि त्या जाणीवेतून जेव्हा परमेश्वर आपल्याला बोध देईल, ओळख करून देईल, त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञानावरती जेव्हा आपण चालू, तेव्हा तो परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. कशाने नाही प्राप्त होणार, कुठूनही नाही प्राप्त होणार. तो रस्ता शोधावा लागेल आपल्याला. आपण प्रवास करतो, कोणत्या गाडीत बसत नाही, ती गाडी शोधतो. मला जिथं जायचं तीच गाडी आहे का चेक करतो, तेव्हा त्या गाडीत बसतो. रस्ते तर अनेक आहे, पण कोणत्या रस्त्याने जायचं हे पहिले शोधतो आपण, मग जायला सुरुवात करतो. इथं आपण काय केलं आत्तापर्यंत? किती ताकद लावली, किती विचार केला, किती चिंतन केलं. ही चिकित्सा आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असते. अन्यथा आपण खूप करतो. ते बांधल्या गायीच्या दृष्टांतातून देवाने सांगितलेलं आहे, खुट्ट्याला बांधलेली गाय असते, सुटण्यासाठी काय करते? फिरते फिरते फिरते, ती सुटत नाही, ते अधिक पाश आवळलं जातं. तसं परमेश्वराच्या भक्तीमध्ये राहत असताना परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपण फिरतोय, करतोय, किती करतोय आपण. पण ते अचूकपणे नसेल, योग्यपणे नसेल तर अधिक पाश आवळणार. कारण कर्म तर करतोय, कर्माने बांधतो ना मनुष्य. कर्मबंध आपल्याला लागलेले आहे, त्यातून तर आपल्याला बाहेर पडायचं आहे. बाहेर कसं पडायचं? त्याच्यासाठी धार्मिक. पूजनीसे माई भटांनाही प्रश्न पडला, म्हणले तुम्ही भक्ती करा म्हणताय, एका परमेश्वराची करा म्हणताय, आम्ही करतो ना, मग याची करतो त्याची करतो. हत्तीचा दृष्टांतातून त्यांनी सांगितलं देवता काय, परमेश्वर काय. हा एक सिस्टमचा भाग आहे. बघा तुमच्या गावात आता निवडणुका चालू आहे. कशासाठी चालू आहे? 10-15 लाखाचं गाव आहे, ते चालवण्यासाठी त्यांना रस्ता द्यायचा आहे, लाईट द्यायची, पाणी द्यायचं, सुविधा द्यायची आहे. त्याच्यासाठी एवढी मोठी निवडणुकीचा घाट आहे. ते निवडून गेलेले लोकप्रतिनिधी प्रशासनाकडून मग या साऱ्या सुविधा देणार आहे. त्याच्या वार्डमध्ये ते काम करणार आहे. एक सिस्टमचा भाग आहे. ते म्हणजे काही सर्व नाही, ते काही म्हणजे सर्व आपल्याला देणार नाही, ते तर उलट बंधनात आहे, ते सेवेकरी आहे. तसं एवढं मोठं ब्रह्मांड चालवायला सिस्टम असेल की नाही? ती सिस्टम म्हणजे देवता वर्ग आहे. 81,10,10 देवता, म्हणून त्या बंधनात आहे. आणि हत्तीच्या दृष्टांतातून ते परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. हत्तीचा दृष्टांत कोणाला माहिती? हात वर करा बरं. मी सहज अंदाज घेतोय, हात वर करा. हत्तीचा दृष्टांत कोणाकोणाला माहिती आहे? सर्वांनाच माहीत असते. 1, 2, 2च ताई, 3, 4. बाकीच्यांना हत्तीचा दृष्टांत माहीत नाही. खरंच माहीत नाही का? माहिती आहे ना, मग हात वर करायला काय करू बाबा, काय एवढं हात वर आहे? सकाळपासून आम्ही इथंच आलेलो आहे, बसलोय. कार्यक्रम झाला, नंतर जेवण झाले, नंतर डॉक्टरनी चेक केलं, त्या डॉक्टरनी एवढ्या मोठ्या गोळ्या औषधं लिहून दिल्या, त्याचं टेन्शन. आणि आता तुम्ही सांगताय वेगळं टेन्शन. आता काय हात वर करून करायचं? 10 गेले आणि 5 राहिले, बघू आता करू. हत्तीच्या दृष्टांतातून परमेश्वरांनी सांगितलेलं आहे, मी कोण आहे, तू कोण आहे, या देवता कोण आहे. हा एक सिस्टमचा भाग आहे. परंतु आपण देवता भक्ती सोडून परमेश्वराच्या भक्तीला लागलो, ही आपली मानसिकता तयार झाली. खरंच आपण परमेश्वराच्या भक्तीला लागलोय का? कारण दृष्टपर आपण भक्ती करतोय. कशासाठी करतोय? मी तुम्हाला सांगितलं, प्रपंचासाठी करताय. आणि प्रपंचाची भक्ती ही दृष्टपर आहे. दृष्टपर भक्ती ही देवतेची असते, परमेश्वराची नसते. अहेतुक आपल्या धर्माचा सिद्धांत आहे. धर्म हा सिद्धांतावरती चालत असतो. तोची व्हावा तोची भेटा, फक्त परमेश्वर होण्यासाठी. मग तुम्ही म्हणाल परमेश्वर मिळवायचा, मग प्रपंच कोणी करायचं? यातलं जे पाहिजे ते कोण देणार आहे? कर्म होसे. आपण पूर्वी जे कर्म केलेले, त्या कर्मानेच आपण इथं जगतोय, आज उठतोय, बसतोय, मिळवतोय. आपल्याला असं वाटतं मी हे केलं म्हणून मला ते मिळालं, ते केलं म्हणून मला ते मिळालं. तो तर भ्रम आहे आपला. तू प्रयत्न केला, नक्कीच केला, परंतु त्या प्रयत्नामध्ये कर्म अगोदर झालेले होते. आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण हे कर ते कर ते कर, आणि मग भेटलं का म्हणतो अरे हे भेटलं, प्रयत्न केला, कर्म होसे. आणि अनेक लीळेच्या माध्यमातून देवाने ते आपल्याला सांगितलेलं आहे. कनाशीच्या ब्राह्मणाची लीळा माहीत असेल तुम्हाला. देव तिथं जातात, ब्राह्मण सेवा करतात, देव प्रसन्न होतात,
आणि म्हटले मागा काय मागायचं. म्हणजे काही नाही, सुनेच्या हातून ताक भात भेटलं, एक अभिलाषा. आपण बी काही कमी हुशार असतो का? आपला विडा 50 रुपयाचा असतो, पण किती काय काय मागतो आपण. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा विडा असतो आपल्याला. रिस्क अजिबात घेत नाही आपण. खिटी वेगवेगळ्या गोष्टीसाठी, पारायणं वेगवेगळ्या गोष्टीसाठी. एकाच वेळेस एकच मागत नाही कधीच आपण. नको गडबड व्हायला, नाही तर दोन्ही भेटायचं नाही. प्रपंचाची भक्ती करत असताना प्रपंचासाठी जर करतोय तर प्रपंचाचीच भक्ती करतोय. आणि प्रपंचाची भक्ती करत असताना, प्रपंचासाठी भक्ती करत असताना ती दृष्टपर भक्ती होती, म्हणून ती देवतेची भक्ती आहे. तुम्ही कशी म्हणू शकता का आम्ही एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करतोय, परमेश्वराचे भक्त आहोत आम्ही? असा दावा तुम्ही कोणत्या प्रमाणाने करू शकता? ज्याला वाटेल, ज्याला समजेल, ज्याला जाणवेल, ज्याला समजेल, कळेल की हे सारं एक सिस्टमचा भाग आहे, चालू राहणार आहे. माझं कर्तव्य काय? मला या नरदेहात परमेश्वराने आणलं आहे, आणून बोध दिला आहे. त्या बोधाचं काम काय? फक्त परमेश्वर प्राप्ती. धर्म त्याच्यासाठीच आहे. आणि त्या अनुषंगाने माझा प्रयत्न, वाटचाल चालू आहे. तर मग तुम्ही परमेश्वराची भक्ती करताय. अन्यथा या उद्देशाने तर तुम्ही कधीच विडे ठेवले नाही. विडे ठेवू नका असं मी म्हणतच नाही, पण विडे कशासाठी ठेवायचे हा मोठा प्रश्न आहे. जे तुम्हाला अगोदरच भेटणार त्यासाठी विडे ठेवून उपयोग काय? कनाशीच्या ब्राह्मणाला देवाने हेच सांगितलं की अरे हे तर कर्मवश, तुला सारं मिळणारच आहे. तुझं लग्नही होणार आहे, तुला मुलगा होणार आहे, त्याला बी लग्न होऊन सून पण येणार आहे, दूध दुभतंही होणार, सारं होणार आहे, कर्मवश आहे. म्हणजे देवाने सांगून सुद्धा त्याने ऐकलं का? रिस्क अजिबात नाही, नको नको ना, तसं नाही. म्हणजे मी प्रसन्न झालो, माग काय मागायचं. पण त्यांनी तेच मागितलं 3 वेळा. नाविलाज झाला, मजबूर आहे देव. तर 3 वेळाच देवाने सांगून सुद्धा आपण ऐकलं नाही, तसं त्यांनी ऐकलं नाही आणि मग त्यांनी तेच मागितलं, देवाला नाविलाज झाला. मग देव कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगतात. कल्पवृक्ष आहे म्हटले. तो व्यापारी असतो एक साळी, कपडे विणणारा. तो जातो बाजारामध्ये, त्याला ते कपडे विणण्याच्या ज्या मशीनला एक वेव असतं ते लागत असतं. वेळ असतो बाजारात म्हणून तो बाहेर झोपतो एका झाडाखाली. फांदी सरळ असते, त्याला वाटतं अरे चांगलं वेव होईल. ते कल्पवृक्ष असल्यामुळे मनात आलं आणि लगेच त्यांनी त्याला ते दिलं. म्हटलं अरे वा, चांगलं आहे. आता पैसे खर्च करायला नको, बाजारात जायला नको. तो घेऊन निघाला. तो कल्पवृक्ष त्याला ओळख करून देतो, म्हणे मी तुला प्रसन्न झालो, मी कल्पवृक्ष आहे, तुला काय मागायचं माग. तो ते वेव तुटलं फुटलं तर अजून एखादं दे. तसं आहे आपलं. परमेश्वर आपल्याला भेटलाय, समजलाय, कळालाय. परमेश्वर काय म्हणतात की कर्मवश तुला हे सर्व भेटणार आहे, आता काय मागायचं माग. ते देवा कशाला रिस्क. एकच मुलगा आहे, तो सांभाळील का नाही, अजून एखादा दे. पहिली सून काय सांगावा, दुसरी दे. नंतर लक्षात येतं बऱ्याच दिवसानंतर जे मागून घेतलं नवसाचं आहे ते सुद्धा सांभाळत नाही. देव मात्र सांभाळणार आहे. ही जाणीव वेळ निघून गेल्यानंतर येत असते, पण ती वेळेत ज्यांनी जाणीव करून घेतली आणि त्या जाणीवेतून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने ज्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली तो परमेश्वर भक्त. आपण बाह्य अंगाने परमेश्वर भक्ती करतोय आणि हे करत असताना कितीतरी कर्मकांड करतो, कितीतरी विधी करतो, कितीतरी अंधश्रद्धा जोपासतो, मिश्र भक्ती करतो. आता आपल्याजवळ सालबर्डीचं स्थान आहे, तिथंच परमेश्वराने काय सिद्धांत सांगितला, येतं शरण आली काही मरण असे, आम्हाला शरण या फक्त. याच्या व्यतिरिक्त काही अपेक्षाच नाही केली देवाने. आणि शरण जर आले आम्हाला तर मग तुम्हाला मरण नाही. मरण याचा अर्थ काय? मरण नाही याचा अर्थ जन्म नाही, जन्म नाही याचा अर्थ कर्म नाही, कर्म नाही याचा अर्थ परत मरण नाही, नरक नाही. सर्व संपलं, फक्त आणि फक्त आम्हाला शरण या. पण ते आपल्याच्याने होतंय का? देवाने तर आपल्याला जाणीव करून दिली, ओळख करून दिलेली आहे. कर्मवश जर सर्व आपल्याला भेटणार आहे आणि देवाने सर्व सांगितलेलं आहे, तरी आपण त्याच्या व्यतिरिक्त धार्मिकता करतो का? अनुसरणासाठी विडे ठेवले कोणी? हात वर करा बरं. स्वतःचा जाऊ द्या, दुसऱ्यासाठी त्या ताईने केला, विडे ठेवला. बरं, सत्संग ऐकायच्या अगोदर ठेवला होता का सत्संग ऐकल्यानंतर ठेवला? अगोदरच ठेवलेला होता. वा वा, चांगलं. एकच ताई निघाली, हात टाळ्या वाजवा त्या ताईसाठी. मग त्यांच्या अडचणी लवकर दूर व्हाव्यात. अनुसरणासाठी विडा ठेवणं खऱ्या अर्थाने तो विडा आहे.
बाकीचं तर अनंत जन्मात अनंत सृष्टी याच्यासाठीच केलं, याच्यासाठीच करतोय. याचा अर्थ आपण भक्ती कोणाची करतो? देवाची करतो का प्रपंचाची करतो का देवतेची करतो? ना आपण कसे म्हणू शकतो का नाही आम्हाला काहीच चालत नाही, आमचा देव असा, आमचा देव तसा, असं कसं काय म्हणू शकतो? तो अधिकार आहे का आपल्याला? जेव्हा परमेश्वर काय आहे, कशासाठी आपल्याला बोध दिला आहे हे जाणून उमजून समजून उमजून जेव्हा त्यावरती चालायला सुरुवात करू तेव्हा परमेश्वराची आपण बघतो. आणि देवाने अपेक्षा केली काय? एकनिष्ठ भक्ती. खूप मोठी अपेक्षा केली का? नाही, एकनिष्ठ भक्ती. पण ती एकनिष्ठ भक्ती फक्त आणि फक्त त्याच्यासाठी. आपली निष्ठता प्रपंचासाठी असते, प्रापंचिक भौतिक सुखासाठी असते. आपली भक्ती त्याच्यासाठी म्हटल्यानंतर आपली निष्ठा भंगली, व्यभिचारली, ती एकनिष्ठ कशी भक्ती होऊ शकते? म्हणून परमेश्वराने आपल्याला सांगितलं त्या परमेश्वरावरती अवलंबून राहून आपल्याला चालावं लागेल. निरावलंब, कोणावरही कशावर अवलंबून न राहता फक्त आणि फक्त परमेश्वर. तो परमेश्वर कोण आहे? अनंत ब्रह्मांडांचा नायक. आपण म्हणतो की नाही? तो समर्थ आहे, चैतन्यापर परमेश्वर, साऱ्या देवतेच्या पलीकडं परमेश्वर, साऱ्या देवतेचा मालक. त्याच्यामध्ये काही कमतरता नाही. तो समर्थ आहे प्रत्येक गोष्ट देण्यासाठी. आणि ह्या परमेश्वराची भक्ती करत असताना मग आपण काय कर्मकांड करणं बंद केले? मिश्र भक्ती बंद केली? ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, धागे दोरे, विडे, नारळ बांधणे, खिटी घालणे, अमावस्या पौर्णिमा बंद केलं का? जर ते बंद केलं नसेल तर त्या परमेश्वराच्या समर्थवादावरती आपली किती निष्ठा आहे? जर तो समर्थ आहे तर आपल्याला कशाचीच आधार घेण्याची गरजच नाही. परमेश्वर काय म्हणता? मी नाथ आहे पण तुम्ही अनाथ झाले पाहिजे. आपण अनाथ होतो का? आपण याचा आधार घेतो, त्याचा आधार घेतो, त्याचा आधार घेतो, कितीतरी गोष्टी कर्मकांड करतो. परमेश्वर ज्याला जाणवला, समजला, कळाला, ज्याला बोध झाला त्याला काही करायची गरज नसते. त्याला फक्त त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवायचं असतं आणि ते उतरावून त्यावरती सातत्यपूर्ण चालायचं असतं जोपर्यंत ध्येय भेटत नाही तोपर्यंत. अडचणी अडथळे आपणच जोडलेले, ते आपल्या जीवनातच येणार आहे. प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाने जोडलेले, त्याच्या जीवनातच येणार आहे. कोणाचं एकामेकाचं कर्म एकामेकाला कधीच ट्रान्सफर होत नाही, होऊ शकत नाही. जर परमेश्वराने आपल्याला हे सर्व सांगून समजून उमजून दाखवलेलं आहे तर त्यावरती चालणं आपलंच काम आहे, आपलंच कर्तव्य आहे. कानाला पकडून थोडी परमेश्वर आपल्याला त्यावर चालवणार आहे. म्हणून कशाचाही आधार न घेता जेव्हा परमेश्वराचा आधार आपण घेतो तो परमेश्वर समर्थ आहे असं निष्ठा ठेवून त्यावरती चालतो, त्याच वेळेस तो परमेश्वरही आपला होतो. आपण आपला परमेश्वर समजतो, पण आपला परमेश्वर आपला कधी होतो? जेव्हा त्याला अपेक्षित असलेलं तत्त्वज्ञान, त्या तत्त्वज्ञानावरती आपण चालतो. आता बाह्यांगाने आपण तर धार्मिकता खूप केली, पण हाच धार्मिकता आहे का? परमेश्वराने अंतरांगातली धार्मिकता सांगितलेली. चांगला विचार करणं, चांगली दृष्टी निर्माण करणं, विचाराची, दृष्टीची, आत्म्याची शुद्धीकरण करणं. आपण तर आपल्या एकामेकाशी जर आपल्या घरातच नीट वागत नसेल तर त्या धर्माच्या चौकटीत आपण बसू का? नाही बसत. शेजारी आपण नीट वागत नाही, आपले भांडणं, वाद, तुझं माझं, इकडून तर तिकडं. आपली दृष्टी शुद्ध नाही, आपले मन शुद्ध नाही, आपली विचारधारा शुद्ध नाही. नकारात्मक विचारचं आपलं डोकं सारं भरलेलं आहे, सारा कचरा आपल्या डोक्यामध्ये भरलेला आहे. तो परमेश्वर कसा आपल्या हृदयात येईल? आपण आपल्या घरामध्ये गेल्यानंतर प्रथम आपण काय करतो? पहिले स्वच्छ करतो घर. तर सकाळी संध्याकाळी स्वच्छ करतात बघा तुम्ही. अस्वच्छ घरात कोणीच राहत नाही. कपडे आपल्याला स्वच्छ लागतात, ताट आपल्याला जेवायला स्वच्छ लागतं, आपलं घर स्वच्छ लागतं, प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वच्छ लागते. आपण माणूस असून आपल्याला प्रत्येक गोष्ट स्वच्छ लागते, त्या परमेश्वराला कचरा कसा चालेल? त्या परमेश्वराला किती स्वच्छता पाहिजे, किती स्वच्छतेची अपेक्षा आहे? आणि ती स्वच्छता काय आहे? आपलं मन, बुद्धी, चित्त, आपला आत्मा शुद्ध असला पाहिजे. दुसऱ्याविषयी जेव्हा चांगला विचार करणं ही धार्मिकता आहे, ती परमेश्वराला अपेक्षित आहे. दुसऱ्याविषयी चांगली नजर निर्माण करणं ही धार्मिकता आहे, ती परमेश्वराला अपेक्षित आहे. नाही तर सासू सुनेला पाण्यात पाहते, सून सासूला पाण्यात पाहते, जावा जावा ननंद भाऊ जाय, शेजारी पाजारी, आपलं कोणाशी जमत नाही आपल्या गल्लीमध्ये.
जेव्हा सारी गल्ली तुमच्याशी जमून घेईल आणि तुम्ही त्या गल्लीला जमून घ्याल तेव्हा तुम्ही खरे महानुभव व्हाल. त्यांना हवंसं वाटलं पाहिजे. जर तुम्ही कधी माहेरी गेले, गावाला गेले ना, साऱ्या गल्लीनं हळहळ केली पाहिजे. काही ताई कधी गेली, कधी येईल, कधी गेली, सुनं वाटलं पाहिजे. साऱ्या गल्लीला वाटत आली कधी जाईल, एकदाचे 2-4 दिवस तेवढीच गल्ली शांत राहील. तर मग आपण महानुभव आहे का? आपल्याविषयी समाज काय विचार करतोय त्यानुसार परमेश्वर विचार करणार आहे. कारण हे प्रॅक्टिकल आपल्याला रंगीत तालीम म्हणून जीवनात परमेश्वराने पाठवलेलं आहे. आपण एकामेकाशी नीट वागत नाही, नीट बोलत नाही, नीट विचार करत नाही, मोकळं बोलत नाही, स्पष्ट पारदर्शक राहत नाही. जीवन आपलं गुढ आपण करून टाकलेले, सस्पेन्स, काहीच कळत नाही म्हणते तुझं तुम्हाला. सारे प्रॉब्लेम्स आपल्या जीवनामध्ये. परमेश्वराला ती अपेक्षा नाही आहे. हे जर तुम्ही करत नसाल आणि खूप धार्मिकता करत असाल, सकाळ दुपार संध्याकाळ देवपूजा करताय, खिटी घालताय, स्थानावर येताय, विशेष करताय, क्रिया करताय, परंतु तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमची दृष्टी स्वच्छ नसेल तर या करण्यालाच काहीच अर्थ नाही. आणि हे करायला सुरुवात करा, यातलं 1% करा तरी परमेश्वर प्राप्त होणार 100%. धर्म आपल्याशी निगडीत आहे, आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्या विचाराशी, आपल्या बुद्धीशी निगडीत आहे. आणि हे करत असताना आपण कधी करतोय? आज वर्तमान काळातले कर्म, त्या कर्मावरती उद्याचे कर्म ठरलेले असतात. भूतकाळामध्ये गेलेले कर्म, झालेले कर्म आपल्या हातात आहे का? काल होऊन गेला, कालचा दिवस आपल्या हातात नाही राहिला. काल कोणाला काय बोललो, काय केलं, काय हे केलं, ते आता आपल्या हातात राहिलं नाही, गेलं, कालचं संपलं. आणि उद्याचं आपल्या हातात नाही आहे. उद्या काय आपल्या हातात? काय? आजचा दिवस. मग आज कसे वागतोय, कसे बोलतोय, कसं राहतोय यावरती सर्व अवलंबून असतं. आजचा विचार जो करील त्याचं भविष्य सुखकर. आपण मुलांना सांगतो 10वीचं वर्ष सिरियस हो, एवढं वर्ष चांगलं मार्क मिळवले का पुढं मग तुला काही टेन्शन नाही. 12वीचं वर्ष चांगले मार्क मिळव, मग तुला जे अपेक्षित आहे तिथं तुला ॲडमिशन भेटल, मग काही टेन्शन नाही, मग काही ते चालून जातं. तसं वर्तमान काळाचं गांभीर्य ज्यांनी घेतलेलं आहे त्याचं भविष्य सुंदर. आज आपण उद्याचा विचार करतो, उद्या काय होईल, उद्या काय होईल, काल काय झालं, काल काय झालं. आजचा विचारच करत नाही. आजचा विचार करणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं. आज काय करायचं आहे, कोणता निर्णय घ्यायचा आहे, कसं वागायचं आहे, कसं राहायचं आहे, त्यावरती आपलं भविष्य ठरत असतं. तर काल जे कर्म झाले ते पूर्वी कधीतरी केलेले होते म्हणून ते झाले. आज जे करणार आहे ते उद्या त्याचं फळ आपल्याला भेटणार आहे. म्हणून धार्मिकतेच्या बद्दल आपल्या मनामध्ये जी सांशकता आहे, शंका आहे, संभ्रम आहे, अज्ञान आहे, त्यातून जर बाहेर काढलो तर तुम्ही जे आज धार्मिकता करता त्यातली 1% धार्मिकता अचूकपणे जर तुम्ही केली तर आजच्यापेक्षा कितीतरी स्वस्थता, शांतता तुम्हाला लाभेल. त्या शांततेने, स्वस्थतेने तुम्ही धार्मिकता करू शकाल. स्मरण करताय, आज करण्याची इच्छा आहे, परंतु मनात कितीतरी विचार आहे, गाठी चालू आहे. साऱ्या गावाला फिरून येतो आपण, साऱ्या नातेवाईकांमध्ये फिरून येतो, गाठी मात्र चालू असते आपली. स्वस्थता नाही, शांतता नाही. सत्संग चालू आहे तरी तुम्ही आता बाबाचं कधी आटपल, सकाळपासून इथंच बसले. विचार, आज सत्संग चालू आहे तरी तुमच्या डोक्यामध्ये कितीतरी विचार असतील, कुठं कुठं फिरून आले असतील तुम्ही. उद्या मतदानाला जायचं आहे, मग 7 वाजता जावा का 7:30 वाजता जावा, कोणाला बरोबर घ्यावा का, इकडूनचीला घ्यावा का तिकडूनचीला घ्यावा, कोणाला द्यावा, काही घेणं देणं आहे का आपलं? आज ह्या मिनिटाला कुठं आहात तुम्ही, त्या मिनिटाला तो विचार करणं म्हणजे वर्तमान काळात जगणं. वर्तमान काळात जगणं म्हणजे अध्यात्मात जगणं. उद्याचं उद्या विचार करा, उद्याचा उद्या निर्णय घ्या. उद्याचा दिवस जेव्हा येईल त्यावेळेस जे समोर येईल त्याचा निर्णय त्यावेळेस घ्या. आज ठरवून उपयोग नाही आहे. परंतु आपली तीच चुकी होती कर्माच्या बाबतीत सुद्धा. छोटंसं कर्म आपण करून जातो. परमेश्वर म्हणतात क्षणा एका माझी, म्हणजे क्षणात एखादं जर कर्म केलं तर हजारो वर्ष निस्तारायला लागू शकतं. एका क्षणात केलेलं कर्म हजारो वर्षाला भोगायला लागू शकतं असं परमेश्वर सांगताय. ती ब्रह्मवाणी, ती खोटी ठरेल का? आणि आपल्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये
50 वर्ष झोपेत गेले त्यावेळेस कर्माने केले आज समजा, पण 50 वर्षात 8 वर्ष परत वजा करा, कारण 8 वर्षापर्यंत कर्म निष्पत्ती नाही. मग राहिलेले किती? 42 वर्षात जे कर्म केले ते कर्म किती असतील आणि त्याला किती लाखो वर्ष निस्तारावं लागतील एका क्षणात. आणि क्षण किती? 42 वर्षाचे. तास किती, मिनिट किती, क्षण किती, याचं कॅल्क्युलेशन करा. आणि ते काढायला परमेश्वराने एकच उपाय दिलेला आहे. तो परमेश्वर कृपा आहे आपल्यावरती, आपल्याला बोध आहे. म्हणून जेव्हा महादाईसा विचारते, देवा मला याच्यात नाही जायचं, मला त्याच्यात नाही जायचं, मला हे नको, मला ते नको, जाणीव झाल्यानंतर आपल्याला वाटतं नको नको नको. देवाने एकच तत्व सांगितलं, ये तिचं होई जे ते चुकेती, तू माझी हो. येतं शरण आली या काही मरण असे, तू माझी हो, ये तिचं होई ते चुकेती, सर्वच चुकावणार. श्रीकृष्ण महाराजांना अर्जुन देवाला हेच सांगितलंय, फक्त अनन्य भय मला शरण ये, मला जाण, माझी भक्ती कर, जे बी मिळवशील ते माझ्या श्री चरणाला लाव. तुला काही करायची गरज नाही, काही जाणून घेण्याची गरज नाही, काही करण्याचीच गरज नाही. तू इथून पाठीमागं किती वाईट कर्म केलेले असेल तरीही तुला माफ करून योग्य ठिकाणी पोहोचील, जेणेकरून तुला परत मी येऊ देणार नाही. वचन, हे प्रॉमिस. आणि त्या देवाचे आपण भक्त आहोत. आणि किती टेन्शन आहे आपल्याला, किती विचार आहे आपल्या मनामध्ये, किती शंका आहे आपल्या मनामध्ये. याचा अर्थ काय? अचूकता नाही आहे. कोणत्या गोष्टीची अचूकता महत्त्वाची. आणि ती अचूकता ज्ञानाशिवाय येऊ शकत नाही, ज्ञानाशिवाय भेटू शकत नाही. आणि ते ज्ञान आहे कुठं? आज योगायोगाने श्रीमद भगवद्गीता जयंती बघा. आता भगवद्गीता द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला निमित्त करून आपल्याला सांगितले. संस्कृतमध्ये आपल्याला किती कळेल, किती समजेल? आयुष्य गेलं भगवद्गीतेत समजून घ्यायला तरी कळणार नाही. कारण त्या लेवलचे अर्जुन देव होते, त्याच लेवलचे पूजनीय माईम भट होते. ज्यावेळेस परमेश्वराला उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती होते, महादाईसा विचारती, ही प्रवृत्ती कशाने भंगेल? म्हणले, माईम भट येतील आणि आम्ही जर गीता वाखणली त्यांना तर आमची प्रवृत्ती भंगेल, अन्यथा 1 लक्ष जप करा. ते जप हा पर्याय त्यांना पेलावला नाही. पूजनीय माईम भटांना आचार्यांना बोलावला, पाठवलं, परंतु आचार्यांनी फक्त निरोप देऊन आले. त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. आणि म्हणून देव येऊन परत गीतेचं तत्त्वज्ञान पूजनीय माईम भटांना सांगितलं नाही. त्यावेळेस तर आचार्य होते, त्यावेळेस महादाईसा होत्या, परंतु ऐकण्याची योग्यता पूजनीय माईम भटांमध्ये होती. तशी योग्यता आपली आहे का? मग आज आपल्याला परमेश्वराने दिलंय कोणतं साधन? कलियुगाची सुद्धा श्रीमद भगवद्गीता आहे, ती मराठीत आहे की नाही? काय नाव त्याचं सांगू शकाल कोणी? सूत्रपाठ. किती लोक वाचतात? हात वर करा. बरेच आहे. सूत्रपाठात गेल्याशिवाय ना त्यातलं तुम्हाला धर्म कळत, धार्मिकता कळत, समजेत, ना परमेश्वराविषयी आवडी निर्माण होत. परमेश्वराने कलियुगात अवतार घेऊन तेच तत्त्वज्ञान पुनर्स्थापित केलं आणि आपल्यापर्यंत पोचवलं. सर्वसामान्यांची मराठी बोलीभाषा होती, त्या बोलीभाषेचा अभिमान घेऊन ते तत्त्वज्ञान आपल्याला आपल्या भाषेत आपल्यापर्यंत पोचवलं आहे. सूत्रपाठात जात नाही, अभ्यास करत नाही, समजून घेत नाही, जाणून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला ना देव कळत, ना धर्म कळत, ना आचार कळत, ना तत्व, सिद्धांत, विचार पण काहीच कळू शकत नाही. परंतु त्याच्या पाठीमागं बऱ्याच गोष्टी, मग ते असंच घ्यावं, तसंच घ्यावं, याच्याकडून घ्यावं, त्याच्याचकडून घ्यावं. देवाने तर तसं काही सांगितलं नाही. ज्या वेळेस सालबर्डीला परमेश्वर होते त्यावेळेस सशिक रक्षणाची लीळा समोर आले. कोणत्या सशाला मारायला? पारधी, हिंसक. आणि ते आल्यानंतर देवाने काय सांगितलं त्यांना? सूत्र सांगितलं. सूत्रपाठामध्ये काय? सूत्रच आहे आपल्या जीवनाच्या हितासाठी, भल्यासाठी. तिचे पहिले तू बैस बाबा, तुझे पहिले कान खुपतो, तुला उपदेश देतो, आणि मग मला तुला सूत्र सांगायचे, तेव्हा तुझा अधिकार होईल आणि मग सांगेल. देवाने काय सांगितलं? आता सोप्या साध्या भाषेत त्यांना कळेल, उमजेल, समजेल अशा भाषेत. काय रे तुम्ही का मारता याला? यांनी तुमचं काय वाईट केलेलं आहे? नाल्याचं पाणी पितो, खाली पडलेले पानं झाडांचे खातो,
याचा कोणालाही उपद्रव नाही आणि त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही का मारता त्याला? सोपी सरळ भाषा, कोणालाही कळेल. त्यांना ती उमगली का अरे आजपर्यंत असा विचारच केला नाही, आमच्या हट्टापायी आम्ही कितीतरी आजपर्यंत हिंसा केल्या, हिंसा पाप, पापात नरक. एवढं सांगितल्यानंतर एक वचन दिलं, निष्ठेने सांगितलं का तो आता मला शरण आलेला आहे, आता तुम्हाला तो होऊ शकत नाही, भेटू शकत नाही, तो तुमचा नाही राहिला, तो आता आमचा झाला. आणि त्याच वेळेस त्यांनी ती हिंसक वृत्ती सोडून जे बी हत्यारं असतील ते परमेश्वराला पुढं सोडून परमेश्वराला शरण गेले. का? परमेश्वर आता इथून पुढं आम्ही आता असं करणार नाही, हे वचन दिलं, अभिवचन दिलं. तिथं काय होतं? धर्म आपला आहे, त्या धर्मावरचा हक्कही आपलाच आहे, तो मिळवण्याचा प्रयत्न करणं, तो मिळवायची इच्छा ठेवणं, त्या मिळवण्याची वासना ठेवणं, हा बी हक्क अबाधित आपलाच आहे. पण मार्गदर्शक म्हणून प्रत्येक गोष्ट कळेल असं समजेल असं नाही. एखादी गोष्ट नाही कळाली, नाही समजली तर विचारून घ्यावं. मार्गदर्शक म्हणून अनेक साधू संत आहेत, त्यांना विचारावं, ते गुरु. आपल्या डोक्यात बऱ्याच गोष्टीचे भ्रम असल्यामुळं आपण धर्मापर्यंत आजपर्यंत पोचलोच नाही. आतमध्ये बरेचसे अडथळे आहे म्हणून चाललाय समाज, चाललाय त्याच रस्त्यावरती आपणही चाललोय त्या गाढवाप्रमाणे. गाढव चाललंय, पाठीमागे सारे लोक त्याच्यावर चालले, त्यांनी कधी शोधलं नाही. आपल्याला चिकित्सकपणे आपला धर्म आपल्या हिताचा आहे, आपल्या जीवनाचा प्रश्न आहे, तर आपल्याला शोधावं लागेल, चिकित्सा ठेवावं लागेल. काय खरं काय खोटं, काय अयोग्य काय अयोग्य समजून घ्यावं लागेल. त्याशिवाय परमेश्वर आपल्याला भेटू शकत नाही. सर्वात पहिले कर्मकांड, मिश्रभक्ती यातून बाहेर काढणं, निरावलंबता यातून निघणं, निर्माण करणं, दृष्टपर भक्ती यातून निघणं. झालं ना, आता प्रपंच झाला, सर्व झालं, काय काय मिळायचं ते मिळालंय, आता अजून काय मिळवायचं बाकी आहे. आणि जे मिळवायचं बाकी ते बी देणारच आहे ना देव, कारण इथून मागं देवानेच दिलंय, त्यासाठी वेगळं काय करायची गरज आहे. ही भावना जरी निर्माण झाली तरी तुम्ही परमेश्वराच्या या धर्माच्या व्याख्येत बसता. खूप काय करायचं गरज नाही आहे. एक निष्ठता, दृष्टभक्ती सोडा, मिश्रभक्ती सोडा, कर्मकांड विधीच्या अधीन जाऊ नका. परमेश्वराने सांगितले तत्त्वज्ञान समजून उमजून जाऊन आपल्या अंतर्मनामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. आपण बदलतच नाही, आपण करतोय 25 वर्षांपासून धार्मिकता करतोय, बदल मात्र काहीच नाही. काल जसं वागत होतं तसं आजही वागतोय आणि 20 वर्षापूर्वी तसंच वागत होतं. बदल नाही आपल्या मनामध्ये. तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे, तो बदल हा कृतीच्या माध्यमातून अपेक्षित आहे. त्यालाच आचार म्हणतात. आचार काही खूप वेगळा नाही. आपण उठतो कसं, बोलतो कसं, वागतो कसं, विचार करतो कसा, कोणत्या दृष्टीनं कोणाकडे काय करतो, काय पाहतो, काय ऐकण्याची इच्छा ठेवतो, काय बोलण्याची इच्छा ठेवतो, काय विचार करण्याची इच्छा ठेवतो, हीच कृतीने हाच आचार आहे. परमार्ग तुमचं जीवन किंगा. परमार्ग आपला जो परमेश्वराचा धर्म हे आपलं जीवन आहे. ही एक लाईफस्टाईल, एक पद्धत, एक रीत आहे. आपण कसं जगतोय तोच धर्म आहे, तोच धार्मिकता आहे. खूप वेगळं नाही, आपल्या वेगळ्या व्यतिरिक्त नाही. आपल्या मनामध्ये भ्रम, भीती इतकी निर्माण झाली का आपण धर्मापासून तर कितीतरी एक सुरक्षित अंतर ठेवून वागतोय, सुरक्षित अंतर ठेवून राहतोय. धार्मिकता काय आहे? धार्मिकता कशात आहे? ती शोधली तर नक्की आपल्याला ती समजेल, कळेल, परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकू. त्यासाठी तुम्हाला थोडासा प्रयत्न, चिकित्सा, अचूकता, त्यावरती चालण्याची इच्छा, आणि ती इच्छा 2-4 दिवस चालून उपयोग नाही. काल बाई चांगली बोलत होती ना, आज अचानक बदल नाही. काल चांगलं बोललो ना, चांगली गोड गोड बोलत होती, मग आज का बरं? मग देवाने सांगितलं ना गोड बोलावं, मग काल बोलत होते. असं चालेल का? सातत्यपूर्ण बदल असा एका दिवसात घडत नसतो. मुलगा 10वीला जायच्या वेळी त्यांनी 10 वर्ष घालवलेले असतात. ग्रॅज्युएट झालं तर 15 वर्ष. नोकरी केल्यानंतर त्याला प्रमोशन भेटतं, त्याचा पगार वाढतो, त्याच्यासाठी 4-5 वर्ष त्याला तिथं नोकरी करावं लागते. आणि तुमचा प्रपंच करायला किती वर्ष लावले तुम्ही, तरी पुरा झाला का? होतो का? तसं धर्म हा 1-2 दिवसाचा आहे का? मग धर्म सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे. त्याच्यामुळे आपण दररोज बदलणं, आपल्याला स्वतःला बदलवणं हा धर्म आहे. तुम्ही कधी याचा स्वतःचा विचार केला? चला आज मंदिरात नाही गेलो तरी चालेल, परंतु काल कोणतं आपल्यामध्ये दोष आहे? आपल्याला सवय आहे इकडून तिकडून अन्य वार्ता करायची, गप्पा मारायच्या.
आता बघा राजकारण चालू आहे, राजकारणाच्या गप्पा घेणं नाही देणं नाही, आपलं कोणी उभं राहत नाही ना आपणही उभं राहणार नाही. परंतु कोणत्या वार्डात कोण उभं आहे आणि कोण निवडून येणार आहे कोण जोरात पडणार आहे आपल्याला सारं माहिती. काय आहे का संबंध आपला? काय घेणं देणं नसतं. तेव्हा सांगितलं अन्य वार्ता करू नका, त्याच्यापेक्षा झोपा काढा. आपण दुसऱ्याच्या झोपा उडवतो. फोन करतो, आज सकाळपासून बोलायलाच भेटलं नाही, ती बाई झोपलेली तिला उठवतो आपण. काय सकाळपासून फोनच आला नाही तुझा, आणि गप्पा कसल्या? याच गप्पा. काय तुमच्याकडे जोर? काही घेणं देणं नसतं. देवाने सांगितलं अन्य वार्ता करू नका. हा धर्म आहे. धार्मिक किती सोपं आहे. गोड बोला किती सोपं आहे. नैतिकता सांभाळा किती सोपं आहे. उद्या तोच विषय आहे. आपण वासनिक दशेत असताना परमेश्वराने परी आपल्याला कोणती सांगितलेली आहे आणि ती जर तुम्ही सांभाळली तर पुढचा दरवाजा, तरच पुढची चाल, तरच पुढची प्रगती, तरच तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. पहिलीतला मुलगा पास झाला तर दुसरीतला तिसरीत जाईल ना. डायरेक्ट कोणी जातं का? डायरेक्ट कोणीच जात नाही. लहान मुलगा आहे, तो रांगतो पडतो उठतो चालतो पडतो, तेव्हा तो चालायला लागतो. तसंच आहे आपलं. आपल्याला आपलं माहीत नाही, आपल्या साऱ्या दुनियाचं माहिती आहे. परमेश्वर सांगतात डोळे सर्व पाहतात, पण डोळे डोळ्याला पाहतात का? मग डोळ्याला पाहायचं असेल तर काय करावं लागेल? आरशा पुढे जाऊन उभं राहावं लागेल. तसं आपल्याला सारी दुनिया माहिती, पण आपण कोण आहोत हे आपल्याला माहीत नाही. त्याच्यासाठी ब्रह्मविद्याशास्त्राच्या आरशासमोर आपल्याला उभं राहावं लागेल. तेव्हा आपण कोण आहोत, मी कोण आहोत, कशासाठी आलोय, काय करायचं हे आपल्याला कळेल, स्पष्ट कळेल. आपण दररोज आरशा पुढे राहतो, पण कधी असा विचार केलाय का? वेगळ्या गोष्टीसाठी राहतो. ब्रह्मविद्याशास्त्र ही आरसा आहे, जीवनाचा आरसा आहे. आपल्याला ओळख होणं आणि त्या ओळखीचं रूपांतर बदल करून त्या ध्येयापर्यंत पोचणं म्हणजे धार्मिकता आहे. खूप विधी, खूप कर्मकांड, खूप करणं म्हणजे धर्म नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं ना, ते करण्यापेक्षा हे केलं तर ते खूप कमी केलं तरी चालेल, करण्याची आवश्यकता नाही. परंतु हे न करता ते करत राहिले तर त्याचा मात्र काहीच उपयोग नाही. म्हणून धर्म खूप सोपा सांगितलेला परमेश्वराने, या जीवाच्या हितासाठी सांगितलंय, जीवाच्या भल्यासाठी सांगितलंय. म्हणून जीवाला जे समजेल, कळेल, रुचेल, उमगेल आणि करता येईल तेच सांगितलंय. अवघड नाही सांगितलं, जे करता येईल ते. आणि आपण उलट अवघडात घुसलो. जे करता येईल ते करायचं नाही आणि आपण अवघडच करतो. आपण कधी तुम्ही सकाळी उठल्यानंतर याचं चिंतन करा, आजपर्यंत माझ्यामध्ये काय दोष आहे, त्या दोषाचं रूपांतर गुणात करायचं आहे. बघा किती अवघड गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाही आहे. कारण हे ऊर्ध्वगतीचं आहे, याला एनर्जी लागते, ताकद लागते. डोंगरावर चढायला आपल्याला शारीरिक एनर्जी लागेल, पण खाली उतरायचं असेल तर सोपं होईल. तसं वरती जाणं म्हणजे चांगला विचार करणं. मतित्रय आहे, वाईट विचार, वाईट चिंतन, वाईट कृती, तेच उलटं करायचं आहे. चांगला विचार, चांगलं चिंतन, चांगली कृती. काय अवघड? धर्म तोच आहे. पण गुणात्मक होकारात्मक विचारातून जेव्हा धर्म तुम्ही समजून घ्याल तेव्हा धर्म आपल्या जीवनाला सुंदरता निर्माण करते. जेव्हा द्यायची तेव्हा पण आजच सुंदरता निर्माण होईल. जेव्हा देव भेटायचा भेटेल, पण आजच तुम्ही स्वस्त व्हाल, शांत व्हाल. आपण सतत त्रासात राहतो, तसंच टेन्शनमध्ये राहतो, चिंतेत राहतो. आणि आपल्या मंदिराचं नाव विशेष म्हणजे चिंतेश्वर. देवा तुम्ही चिंता करा, कारण तुम्ही चिंतेश्वर, तुम्ही ईश्वर आहात. चिंता करा आमची, आम्ही आमची चिंता नाही करणार. आपण आपली चिंता केली पाहिजे, तेव्हा परमेश्वर आपला चिंता करेल. आपणच आपला विचार करत नाही. देवानी का आपला विचार करावा? देव का गडी आहे का? देवानी कॉन्ट्रॅक्ट घेतलं 100%. त्याच्यासाठी तर देवानी सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतारले, साऱ्या देवतेला कामाला लावलं आणि आपल्याला बोध दिला. अजून काय करायचं देवानी? देवाला चिंता होती म्हणून तर देवानी हे सारं केलं. आता आपल्याला आपल्या हिताची चिंता आहे का? आणि जर ती नसेल तर देवही चिंता करत नाही, कारण देवानी बोध देऊन उतराई केलेली आहे. आता पुढची कड जी आहे ती आपली आहे. आपण शाळेत मुलाला घातलंय, त्याला काय द्यायचं ते दिलंय, कपडे, लत्ते, दप्तर, ट्युशन, गाडी जायची यायची व्यवस्था सारं केलंय. आता मात्र त्यालाच अभ्यास करावा लागणार आहे, त्यालाच परीक्षा द्यावा लागणार. तुम्ही करता काय? तसं देवाने आपल्याला सारं दिलंय, आता करावं लागेल मात्र आपल्याला. आणि ते काय करायचंय? आपल्यातला बदल. त्यासाठी खूप कुठं जायची गरज नाही, खूप खर्च करायची गरज नाही, खूप प्रवास करायची गरज नाही. घरात बसून चिंतन करा, आपल्यातले जे दोष आहे ते काढा, गुणात्मक परावर्तन करा. आजूबाजूच्या बायांना आश्चर्य वाटलं पाहिजे का काल बाई अशी होती ना आज कशी काय काय बिघडली तर नाही, हे मी काही स्वप्नात तर नाही आहे. घरच्यांना सुद्धा वेगळं वाटलं पाहिजे, विशेष वाटलं पाहिजे.
अरे सत्संगावरून आले आणि बाहेर बदलूनच गेले, वा वा वा. त्या तुमच्यातला बदल पाहून ते आले पाहिजे का, चला आपणही बघावं काय. आपल्यातला बदलच नाही. आज आपण सारं ऐकतो घरी गेल्यानंतर लगेच आदळ आपट करायला सुरुवात केल्यानंतर ते ऐकून उपयोग काय त्याचा. तुम्हाला कळत नाही का दिवसभर मी नाही असं आहे ते तसं आहे तसं आहे, चालले आदळ आपट करायला सुरुवात. स्वस्थ राहा, शांत राहा, काय होत नसतं. बदल अपेक्षित आहे परमेश्वराला. तो परमेश्वराचा बदल परमेश्वरापर्यंत डायरेक्ट जात नाही, पहिले आपल्या माणसांपर्यंत जात असतो. आजूबाजूला कळायला पाहिजे, आपण कानोसा घेतला पाहिजे. प्रतिक्रिया आपल्याला अशा पाहिजे, तू खूप बदलली, तू खूप बदलला. घरचे बोलतात बदलली बदलली, पण ते वेगळ्या अर्थाने बोलतात. ते काल तू अशी नव्हती, चिडचिड करतोय, आज लय चिडचिड करत. काल तू वाईट बोलत नव्हती, आता लय वाईट बोलायला लागली. याचे कारण वेगळे. त्यांनी चांगल्या पद्धतीनं बोलले पाहिजे, शेजारचे म्हटले पाहिजे, बाजूचे म्हटले पाहिजे, आपले नातेवाईक म्हटले पाहिजे. आपण फोन नाही केला तर त्यांना अपेक्षा वाटली पाहिजे की यांचा फोन यावा आणि त्यांना आनंद हो. आपला फोन गेल्यानंतर त्यांची नाविलाज होतो, म्हणून मग ते मुलाला सांगतात नाही आहे घरी, सांग झोपली, सांग आजारी आहे, सांग. आपल्याला टाळलं का समजायचं का आपण महानुभावांपासून बरंच दूर आहे. आपण फोन केल्यानंतर असं म्हटलं पाहिजे का मी फोनचीच वाट पाहत होते, गप्पा मारण्यासाठी नव्हे, उद्या कुठं जायचं आहे बरोबर जाण्यासाठी नव्हे. काहीतरी तू लीळा सांगशील, काहीतरी देवाचं सांगशील, काहीतरी बदलाचं सांगशील आणि त्यातून माझंही हित होईल, तुझंही हित होईल, या उद्देशाने. गप्पा मारणार आहे तर दररोज फोन करतात तुम्ही आणि दररोज तेच विषय असतात. आज काय केलं, काय जेवलं, दररोज दररोज करताना दररोज देवतात. त्याच्यात काय मला तर आश्चर्य वाटतं का, याच्यात काय गप्पा मारणं, पण विषयच नाही आहे. मग हा विषय बदला, तर तो बदललेला विषय परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. हा बदल परमेश्वराला अपेक्षित. आजपर्यंत फोन करून जेवढ्या गप्पा ज्या विषयावरती मारत होत्या ना, आज तुम्ही ठरवलं ना का त्या विषयाला स्पर्श न करता आपण गप्पा मारायच्या, तर ही धार्मिकता तुम्ही घरबसल्या करू शकता. ज्या गोष्टीसाठी आम्ही भेटत होतो त्या गोष्टीसाठी आता भेटायचं नाही. कोणत्या उद्देशाने भेटायचं, कोणत्या गोष्टीने गप्पा मारायच्या, कोणत्या गोष्टींसाठी फोन करायचा, हा बदल जरी केला तरी तुम्ही धार्मिकता करता, यात विशेष काहीच नाही आहे. त्याच्यामुळं हे समजून घ्या, जाणून घ्या. तुमच्या मनात याविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अर्धा 2 तासाचा सत्संग, 1 तास मी बोलेल, 1.25 तास मी बोलेल. बाकीचे तुमचे प्रश्न छोटे मोठे प्रश्न असतात, मला सांगता आले तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करत. जोपर्यंत तुम्ही प्रश्न आपल्या मनातले सांगत नाही त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. आणि मग तेच चाललंय ते चालत राहणार आणि ते पक्कं होणार, त्यातून तुम्ही कधीच बाहेर पडू शकत नाही. म्हणून धर्म काय, धार्मिकता कशासाठी आहे हे समजून घेतलं तर अत्यंत सोपा धर्म तुम्हाला कळेल. आणि नक्कीच परमेश्वरांनी बोध दिला आहे त्या अर्थी परमेश्वर तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार, कारण बोध त्याच्यासाठी दिला आहे, मजाक म्हणून नाही दिला आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये कितीतरी अन्य लोक असतील, बहिणी असतील, भाच्या असतील, नवीन सून असेल, त्यांना किती डोस द्या, ते झाल्या का उपदेशी, जेव्हा व्हायचे तेव्हाच होईल. तुम्ही डिफरंट आहात, तुमची किंमतच नाही, अनमोल आहात तुम्ही. परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. तुम्हाला बोधाच्या माध्यमातून स्पर्श केलेला ज्ञानाचा स्पर्श. आपण एकामेकाला आदर का करतो, एकामेकाला का दंड घालतो, आपण विशेषाचं का डोकं टेकवतो, स्थानावर जाऊन का डोकं टेकवतो. स्पर्श त्या परमेश्वराचा संबंध आहे. तसं आपल्याला सुद्धा ज्ञानाचा संबंध त्या परमेश्वराने दिला, जो अनंत ब्रह्मांडाचा आहे तो परमेश्वर आपल्याला कळलेला आहे. काही लोकांच्या तर कल्पनेच्या पलीकडे आहे परमेश्वर कोण कळतच नाही, कोणालाही बी परमेश्वर म्हणतात. किती अन्यथा ज्ञानात आहे, त्यातून आपण बाहेर पडलो, किती भाग्यवान आहोत आपण बघा. पण ते भाग्य आपल्याला आलंय आपल्याजवळ, परंतु ते दुर्भाग्यात कन्वर्ट नको व्हायला म्हणून आपण धर्म समजून घेणं, ज्ञानवाचक करणं हे भाग्याचं लक्षण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.